सुरुवात करूया रिव्हिजन पासून. इन न्यूमरॉलॉजी इट इज ऑल अबाउट नंबर्स. नंबर्स स्पीक. नंबर्सची जी भाषा आहे ती आपल्याला समजून घ्यायची. ठीक आहे, माझ्याविषयी तुम्ही जाणता. त्यानंतर या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे, तर अंकशास्त्र म्हणजे काय आपण त्याच्याविषयी शिकलेलो आहोत. अंकशास्त्राची एक बेसिक आयडिया आपल्याला आहे. मूलांक कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. प्रत्येक नंबरचे गुणधर्म, त्याचे लकी डेट्स, डेज, लकी कलर, हे सगळं आज आपण बघणार आहे. आज आपल्या फ्री फ्लो मध्ये जितके काय होतील तेवढे नंबर्स आज आपण घेणार. म्हणजे फार काय रश करणार नाहीये, फार स्लो पण जाणार नाहीये, मध्यम स्पीड असेल. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या खाली आहेत, लकी कलर्स, करिअर प्रोफेशनची निवड, रेमेडीज काय आणि ऍप्लिकेशन काय त्यांचं, केस स्टडी जे आहे ते आज आपण काही घेणार नाही कारण तेवढा वेळ नाही आहे आजच्या दिवसामध्ये. पण बाकी तुम्ही अंकशास्त्र जे नंबर्सची युनिव्हर्सल लँग्वेज असते त्याला आपण समजून घेतलं की आपण आपले भविष्य प्रेडिक्ट करू शकतो, ते आपल्याला कळलं. आपल्या आयुष्यातले जे पास्ट मध्ये जे पॅटर्न्स आहेत ते आपल्याला लक्षात आले, तर त्याच बेसिसवर फ्युचरमध्ये पॅटर्न्स काय असतील याचा आपल्याला फार चांगला अंदाज बांधता येतो आणि तेव्हा आपण जास्त प्रिपेअर्ड राहू शकतो संधीचा फायदा उचलण्यासाठी किंवा एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी सुद्धा आपण ऍडव्हान्स मध्ये तयार असू शकतो. मग हे कसं की ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला हे शास्त्र कळतं. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीला ज्याला न्यूमरॉलॉजिस्ट व्हायचं आहे किंवा ज्योतिषी व्हायचं आहे किंवा कोणत्याही पद्धतीचा फ्युचर प्रेडिक्टर व्हायचं आहे, तर त्यांना तर अशा व्यक्तीनं स्वतःचं ऑब्झर्वेशन चांगलं ठेवलं पाहिजे, निरीक्षण शक्ती त्याची चांगली पाहिजे. फक्त जुन्या पुस्तकांमध्ये काय वाचलं आणि तेच पोपटपंची सारखं बोललं त्याला काय म्हणजे ज्योतिषी न्यूमरॉलॉजिस्ट म्हणतात लोक, पण पण त्यांच्या प्रेडिक्शन्स मध्ये काय अर्थ नसतो लक्षात. ओके, तर हे काय पाठ करण्याचा विषय नाहीये, हा समजून घेण्याचा आणि रिलेट करण्याचा विषय आहे. आणि कितीतरी लोक याला पाठ करण्याचा विषय म्हणून घेत आहेत. मग अशा पद्धतीच्या अप्रोचनी तुम्ही न्यूमरॉलॉजीला न्याय देऊ शकत नाही. ठीक आहे, समजून घेणे, रिलेट करणे आणि मग प्रेडिक्ट करणे. युनिव्हर्सल भाषा आहे त्यामुळे सगळ्यांना आपल्याला ती समजते. सायकल्स कोणते कोणते आहेत आपल्याला माहित आहे, आपलं सर्व आयुष्य सायकल्सवर चालतं. त्यामुळं आपण भविष्यात काय होणार आहे ते या फिक्स पॅटर्न्स म्हणून सांगू शकतो. निसर्गातले खूप सारे चक्र आपल्याला माहिती आहेत आणि लक वरती प्रभाव करणारे इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्याला खूप चांगला आता माहिती मिळालेली आहे. त्यात पण मुलांचा रोल काय आहे त्याच आपण बघणार. आणि न्यूमरॉलॉजी मधला एकच कोणता सर्वात महत्वाचा अंक असेल तर तो आहे त्या त्या व्यक्तीसाठी मुलं. म्हणजे पूर्ण म्हणतो ना, इट्स द नेम ऑफ द गेम. मुला कुणाचंही जर प्रेडिक्शन करायचं असेल तर त्यामुळं सर्वाधिक महत्व या अंकाचं आहे. कसा काढायचा तुम्ही जाणता. ओके, नामांक भाग्यांक काय असतात याची रफ आयडिया तुम्हाला आहे. त्याच्यात डिटेलमध्ये आपण गेलेलो नाहीये, फक्त त्याचं फॉर द नेम सेक. ओके, फक्त नावापुरतं आपण ते आता कन्सेप्ट बघितलेले आहे. त्याच्या डिटेल्स मध्ये आपण मूलांक नंतर जाणार आहे. राशी अंक म्हणजे काय, तर राशी अंक ह्या चार्ट मधून तुम्ही स्वतःचा पहिलं तर राशी अंक शोधू शकता. अगदी आम्ही छानपैकी चार्ट बनवलेला आहे. ओके, सो दॅट कोणीही लिटरली 2-3 मिनिटात 5 मिनिटात स्वतःचा राशी अंक शोधू शकेल. ओके, त्याच्यात पण काही जणांना डाऊट्स येतात, खास करून जे असे बॉर्डरला ज्या डेट्स आहेत, कुणाचा जन्म 20 तारखेला झालाय किंवा 21ला झालाय असं, तर किंवा 22ला झालाय, 23ला झालाय, जे कस्प पिरियड म्हणतो आपण, जे अगदी त्या बॉर्डर लाईनवर जे डेट्स येतात. मग मी माझी रास ही मागच्या महिन्यातली करायची का या महिन्यातली करायची वगैरे, त्याच्याविषयी नंतर बोलतो. ओके, मग कोणत्या प्लॅनेटला कोणता नंबर मिळाला, त्याला तोच नंबर का आला सिक्वेन्स मध्ये, ते आपण बघितलं. आणि त्या त्या प्लॅनेटची जी प्रॉपर्टीज आहेत, त्याचे गुणधर्म त्या त्या अंकाशी मॅच करणारे आहेत ते आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आता सूर्यमाला म्हणजे थोडक्यात आपला सख्खा शेजार आहे. आणि त्या सगळ्या म्हणजे ते जे सगळे आपले शेजारी आहेत, शेजारी ग्रह, त्यांचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे, आपण हे जाणतो. ठीक आहे, तर आज आपण आता बघणार आहे पहिलं की मुलांक 1च्या गुणधर्मापासून आपण सुरू करतो.
ठीक आहे. तर हा आपला आत्ता समज चालेल. आता मी पुन्हा एकदा काय करतो, हे स्क्रीन शेअर बंद करतो आणि तुम्हाला एक छोटस पुन्हा दर्शन देतो. कुठे गेले? चालेल. विद्यार्थ्यांना नोट्स पण करतायत, चांगली गोष्ट आहे. शेअरिंग थांबवलेलं आहे. तर जे काय आज आहेत सगळेजण, त्यांना मी परत सांगतोय की आयुष्यात संधी काय वारंवार मिळत नाही. जर तुम्हाला मी आधी पण आयडिया दिली आहे की मी अत्यंत बिझी टीचर आहे. ओके. आणि एक अत्यंत बिझी मी आध्यात्मिक गुरु पण आहे. मग हे मग अशा पद्धतीचं समजा जेव्हा छोट्या बॅचेस असतात, मग तेव्हा आम्ही ते का करतो? कारण एखाद्याच्या नशिबात एखादी संधी असेल तर ती आपण हिरावून घेऊ नये. ओके. त्याला प्रत्येकाला आपलं जे नशीब बदलण्याची संधी मिळत असते. कसं आहे, मग आता छोटी बॅच आहे तर त्याचा तुमच्यासाठी तुम्ही संधी म्हणून वापर केला पाहिजे, एवढंच मी सांगेन. कारण जेव्हा आता समजा जून मध्ये जुलैमध्ये, खास करून ह्या वर्षाचे पहिले 3 एक महिने जे असतात, जानेवारी ते मार्च आणि दिवाळीचं सीझन, लिटरली 200, 250, 300 जूनचं लिमिट संपतं, मग हायर व्हर्जन आम्हाला घ्यायला लागतं. अशा पद्धतीच्या मोठ्या बॅचेस असतात. मग त्यात तुम्हाला काय पर्सेंट अटेन्शन मिळालं असतं तुम्ही विचार. ओके. मग इथं तुम्हाला कसं आहे की बोलण्याची संधी आहे, कारण जास्त स्पर्धाच नाही ना बोलायला. ओके. असं त्या ग्रुपमध्ये फार काय पण बोलणार नाहीये. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या हे मी सांगतोय. कारण नशीब जे आहे ते पूर्ण काय सगळं असं इथं आपल्या घडी लिहिलेलं आहे असं नाहीये. काही गोष्टी फिक्स्ड आहेत, लिहिलेल्या आहेत. म्हणजे लिहिलेल्या आहेत म्हणजे फिक्स्ड आहेत अशा अर्थानं मी तो शब्द वापरतो. ओके. आणि कितीतरी गोष्टी आयुष्यात ज्या आहेत त्या आपल्या कृतीवर, आपल्या प्रतिक्रियेवर त्या ठरणार आहेत. म्हणजेच त्या बाबतीत आपण स्वतःचं नशीब स्वतः घडवणार आहोत. तर मग त्याची सुरुवात या सेशन पासूनच करा, हे मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे पुन्हा सांगतो, किंवा याच्या आधी पण, याच्या आधी जे सांगितलेलं आहे आता पुन्हा माझ्याकडून जे तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्यात काय युनिक आहे, तुम्हाला एक साधारण मी आयडिया दिली की या क्षेत्रातले जे मोठे ज्योतिष आहेत, मोठे न्यूमरोलॉजिस्ट आहेत, कोणी असेल, मग अगदी जसं समजा 5,000 का फॉलोअर असेल, तो माणूस सुद्धा तुम्हाला काय म्हणेल की विदाऊट फिल्टर या गोष्टी सांगणार नाही. आणि ज्याचे समजा 20 लाख फॉलोअर आहेत, तो पण माणूस तुम्हाला सांगणार नाही सगळं. का? कारण त्या लोकांची आहे PR टीम, पब्लिक रिलेशन टीम. ते सांगतात सर तुम्ही हे बोला, कॅमेऱ्याच्या समोर हे बोलू नका, मी हे बोललं तर आपल्या बिझनेसला त्याचं नुकसान होतं सर, त्यामुळे तुम्हाला किती पण आवडत असलं ते बोलणं, बोलू नका सर असलं वाटतं. असं त्यांच्यावर सगळ्या बाजूनी काय त्यांच्या PR टीमनी फिल्टर्स लावलेले असतात, सो दॅट म्हणजे जेन्युन काय बोलणं होतच नाही, कॅमेऱ्यावर सगळं फेक बोलणं होतं त्यांचं. आणि राहिला प्रश्न समजा मी त्यांना पर्सनली भेटायला जरी गेला तरी सुद्धा म्हणजे PR टीम त्यांच्या पूर्ण आयुष्यावरच त्यांनी ते सगळे फिल्टर लावून ठेवलेले आहेत की पर्सनल कॉन्व्हर्सेशन मध्ये पण कॅमेरा नसताना सुद्धा कुठलीही गोष्ट प्रांजळपणे बोलू नका, असं त्यांना सांगितलेलं असतं. मग माझी काय PR टीम नाहीये आणि माझा व्याप किती जरी वाढला आणि PR टीम मला लोकांनी ठेवायला जरी लावली तरी मी माझ्या मनाचं करणार. ओके. काही प्रमाणात मी त्यांचं ऐकेन किंवा न ऐकेन, परंतु महत्वाचे जे मुद्दे आहेत तिथं मीच ठरवतो. ओके. त्यामुळं तुम्हाला जे या क्षेत्रामध्ये कुठं ऑन कॅमेरा पण बघायला मिळणार नाही आणि ऑफ कॅमेरा पण ऐकायला मिळणार नाही, ते सत्य परिस्थिती तुम्हाला मी सांगेन. आणि महत्वाचं काय की या क्षेत्रात करिअर करायचं कसं, त्याचा जो प्रॅक्टिकल वे आहे तो सांगेन. ओके. म्हणजे फक्त सगळं आपण म्हणू ना की स्वप्नवत असं काहीतरी सांगणे किंवा म्हणजे जे म्हणता येईल ना की प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासारखं नाहीये असं सांगितल्यानंतर तुम्हाला त्यात स्वतःचं अस्तित्व किंवा अस्तित्व म्हणजे स्वतःचं करिअर या क्षेत्रात निर्माण करता येणार नाही. मग फक्त ते काय बोलाचाच भात आणि बोलाची कढी. ओके. सो ऑथेंटिक गायडन्स तुम्हाला परत परत मी सांगतोय की या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त कमतरता कुठल्या गोष्टीची आहे तर ते ऑथेंटिक गायडन्सची आहे. आणि
तरी पण कोण करायला येत नाही, कारण सगळेजण इथं बिझनेस माइंडनी करतायत. मी बिझनेस माइंडनी गोष्टी करत नाही का? करतो. पण मी अशा क्षेत्रांमध्ये कमर्शियलाइज गोष्टी करतोय जिथं सेवा क्षेत्र नाही. ओके, जसं फिजिक्स मी शिकवतो, तर फिजिक्स मध्ये मी लोकांना त्याच्याकडून जास्त पैसे घेतो. कारण समजा एखाद्याचं नीट सिलेक्शन झालं तर त्या व्यक्तीला निदान त्याचे 1.5 ते 2 कोटी वाचतात त्यांच्या पालकांची. MBBS जर त्यांना ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट कॉलेजला, गव्हर्नमेंट सीट असे, मग त्यांच्याकडनं मी अप्रोच जास्त पैसे घेतो. कारण काय, जर समजा ते सिलेक्टच नाही झाले तर त्यांना थोडक्यात पदरचे 1.5 कोटी महाराष्ट्रात खर्च करायला लागणार आहे MBBS साठी. असं. आणि ते पण कुठल्या एखाद्या साध्या कॉलेजला जावं लागणार आहे त्यांना. खूप भारी अशा गव्हर्नमेंट कॉलेजला जायला लागणार, जायला मिळणार नाही त्यांना. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जावं लागेल आणि ते त्याच्याकडनं खूप पैसे उकळतात. आणि म्हणजे ज्याचं रिसीट आहे ते पण पैसे जास्त आहेत आणि टेबला खालून देण्याचे पैसे अजून जास्त आहेत तिथं. असं सगळं आहे. पण एकूण मिळून महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 1.5 कोटीच्या आसपास, 2 कोटीच्या आसपास खर्च येतो MBBS करायला. मग तिथं मी पैसे घेतो. ओके, मग ते काय म्हणतात, हे कोण फक्त मराठी माणसामध्ये आहे प्युअर आणि चांगले ते. ठीक आहे, मराठी माणसांमध्ये आहे जनरली, ठीक आहे. परंतु पुन्हा मी तुम्हाला थोडासा सावधगिरीचा इशारा देतो. ओके संगीता मॅम, की आपण कसं आता की एकदम जनरलाइज करू नये. कारण तुम्ही या क्षेत्रात समजा एखादा मराठी ज्योतिषी आहे किंवा मराठी न्यूमरोलॉजिस्ट आहे, मग लगेच एकदम ब्लाइंड फेथ तुम्ही नाही ठेवू शकत. का? कारण आता मराठी माणसं सुद्धा 10 कोटी आहेत, लक्षात घ्या. पण आपण म्हटलं की 10 कोटी माणसं सगळी प्रामाणिक असं होईल का? कारण असं काय करू नका. हे काय म्हणतात ना, की प्रत्येक माणसाला म्हणजे त्याच्या वैयक्तिक आपली जी इंटरॅक्शन होते त्या बेसवरच आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो. फक्त मराठी माणूस आहे म्हणून असं काय, किंवा मराठी कुठलंही जनरलायझेशन अशा अर्थामध्ये मराठी किंवा अमराठी इथं हा प्रश्न नाही. त्या त्या माणसाचं वैयक्तिक मूल्यमापन केल्यानंतरच आपण त्याच्याविषयी योग्य ते मत बनवू शकतो. ओके, येस. सो तुम्हाला चांगली माणसं जी आहेत, ऑथेंटिक माणसं सगळ्या प्रांतांमध्ये मिळतील आणि सर्व भाषा बोलणारी ती मिळतील. तसं काय नाहीये. ओके, म्हणजे भारतात तुम्हाला चांगली माणसं कुठेही मिळू शकतात. येस, येस. ठीक आहे, माझ्याबद्दल तुम्ही बोला. थँक्यू. ओके, थँक्यू फॉर द कॉमेंट. चालेल. तर आता नाही, मी हे का सांगितलं, कारण जसं मी नवोदयचा विद्यार्थी आहे, तर मग मला पण वाटायचं म्हणजे लहानपणी की नवोदयचा प्रत्येक माणूस खूप चांगला असतो, प्रत्येक माणूस खूप रिलायबल असतो, प्रत्येक माणूस प्रचंड हुशार असतो, असं काहीतरी. परंतु तुम्ही बघितलं असं काही जरुरी नाहीये. काही काही अशी माणसं असू शकतात जी या सगळ्या कुठल्या गुणांमध्ये बसत नाहीत, त्याच्या उलट काहीतरी असू शकतं. ओके, हे अनुभवातून मी शिकलेलं आहे. ओके, सो त्यामुळं थोडस मला काय म्हणायचं की आपण या एकूणच जगताना आणि खास करून तुम्ही जेव्हा शिकताय तेव्हा गुरु निवडताना तुम्ही सावधगिरीने गुरु निवडता. ठीक आहे, चालेल. तर आता आपण सुरुवात करूया. ठीक, सगळ्यात पहिल्यांदा आता काय माहितीये का, संगीता मॅम, अजून कोण कोण आहे इथं बघूया. कोण कोण मंडळी आलेले आहेत. हा, विद्या मॅम आहेत. विद्या मॅम, प्रशांत सर आहेत. आता हे ते सेव तुम्ही चालू करा म्हणजे मला कळेल ना. हा, आणि तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. लक्ष्मी मॅम आहेत, स्नेहल, सूरज, विवेक, संगीता, सुरेखा. ठीक आहे. तर आजचा मुद्दा काय, तर आता काय बघायचं दरवेळेस तुम्हाला की कुठलाही समजा मुलांक आहे तर त्याचा रुलिंग पॅरेंट बघायचा. कारण मुलांचा तो रुलिंग पॅरेंट काय आहे ते बघा. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी इतर ग्रहांच्या पेक्षा त्या ग्रहाचा प्रभाव प्रॉमिनंट होता, जास्त होता, म्हणून तो तुमचा रुलिंग पॅरेंट झाला. याचा अर्थ बाकीचे ग्रह तुमच्यावर रूल करत नाहीत का? करतायत, पण तुलनेनं त्यांचा प्रभाव कमी. किंवा आपलं संपूर्ण जे शरीर आहे त्या संपूर्ण शरीराच्या विविध हिस्स्यांवर 9 ग्रहांचं राज्य आहे, किंवा 9 रुलिंग जे प्लॅनेट्स आहेत शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवावर त्याचा जास्त प्रभाव आहे. म्हणजे आपलं पूर्ण शरीर फक्त कुठल्या एकाच ग्रहानं प्रभावित आहे का? नाही, सर्वच ग्रहांनी प्रभावित आहे. परंतु तरी पण तुमच्या जन्मानुसार कुठल्या तरी एका ग्रहाचा प्रभाव इतरांच्या तुलनेत खूप जास्त असणार. त्यामुळे फक्त त्याचा प्रभाव चेक केला तर बऱ्यापैकी तुमचं प्रेडिक्शन होणार. असं हे त्याच्या मागचा ठोकताळा आहे. ठीक आहे, येस. मग
त्या ग्रहासारख्या तुमच्या प्रॉपर्टीज असू शकणार. मग आता कधी पण काय बघायचं की तो ग्रह खरोखर कसा आहे आणि त्या बेसवर मग हा माणूस कसा होणार असं फक्त बघायचं. ओके. आणि रिलेट करत जायचं, पाठ नाही करायचं. कितीतरी न्यूमरोलॉजिस्ट लोक म्हणतात की हे पाठ करा आणि मग रिडिंग करा. हे काय आहे? याला थोडंच रिडिंग म्हणतात. ओके. हा विषय प्रेडिक्शनचा आहे, पाठांतराचा इथे काय संबंध आहे? मला नॅचरली लक्षात राहिलं पाहिजे. किंवा काही काही टॅरो रीडर सांगतात की प्रत्येक कार्डचं तुम्हाला मिनिंग पाठ करून देतो. जिथं पाठांतर आलं तिथं त्यातलं मॅजिक निघून जातं, लक्षात घ्या. ओके. आणि हे मॅजिकल फील्ड आहे, अंतर्प्रेरणेचं फील्ड आहे. तुम्ही पाठांतर करायला लागला की तुम्ही इथं बुद्धीचं जे सगळ्यात बोरिंग आणि सगळ्यात म्हणतात ना सगळ्यात कमी दर्जाचं जे काम पाठांतर त्याच्यात तुम्ही गेला. ओके. येस. म्हणून पाठांतर करून प्रेडिक्शन करण्याला माझं तर विरोध आहे. ठीक आहे. पाठांतर कुठल्याच विद्यार्थ्यांना करू नये का? करावं. पण पाठांतरानं ज्याच्यात एक्सलन्स मिळवता येतो ते विषय वेगळे आहेत. त्या विषयांमध्ये मी मुलांना पाठांतर करायला सांगतो, पण ज्योतिष न्यूमरॉलॉजी मध्ये नाही. ठीक आहे. आता बघ मग काय करायचं. प्रत्येक दिवस आता सूर्य आहे, आता पहिला आपण मुलांक 1 पासून चालू करणार. ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झालाय त्यांचा मुलांक 1, त्यांचा स्वामी ग्रह कोणता आहे? सूर्य. ओके. मग स्वामी म्हणजे पुन्हा तेच ना की स्वामी म्हणजे ज्याचा सगळ्यात जास्त प्रभाव, जो थोडक्यात मालक असल्यासारखा. मालक म्हणजे लिटरली नाही, परंतु त्याचा इतका जास्त प्रभाव आहे की तो माणूस त्या ग्रहासारखा वागतो असं. मग सूर्याचे कोणते कोणते गुण आहेत कसं आपण लक्षात ठेवणार? सूर्याचे गुण कोणते आहेत? जसं की तो या सृष्टीचा करता धरता आहे, त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली, म्हणजेच तो निर्माता आहे, तो इनिशिएटर आहे. दुसरं, आणि बघा मी हे जे बोलत जातोय ना तेच गुण मुलांक 1च्या व्यक्तींचे पण असतात. दुसरं, सूर्य आहे तो कसा आहे? डिसिप्लिन्ड आहे. रोज तो उगवतो, रोज तो मावळतो, रोज आपली ड्युटी देऊन तो जातो घरी. डिसिप्लिन्ड आहे. सूर्य काय आहे? प्रकाशित आहे. कुणाच्या जीवावर तो एवढा जास्त चमकतोय? स्वतःच्या जीवावर. म्हणजेच काय? तो सेल्फ मेड आहे. ठीक आहे. स्वयंप्रकाशित आहे, स्वयंभू आहे. म्हणजेच कसं? तो असणार आहे इंडिपेंडेंट. ओके. स्वतंत्र असेल. कुणाचं उधार घेतलेलं नाही त्यांनी. जसं की चंद्र कुणाच्या जीवावर उड्या मारतोय? सूर्याच्या प्रकाशाच्या. ओके. मग तसं सूर्याचं नाही, सूर्याचं स्वतःच आहे जे काय ते. मग त्यामुळं स्वतंत्र. पुन्हा सूर्य म्हणजे काय? प्रकाश. प्रकाशाचा तो स्रोत आहे. आणि प्रकाशाची अजून उपमा आपण कशाला देतो? जेव्हा आपण एखाद्या लॉजिकनं आपल्याला आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला असं आपण म्हणजे काय? लॉजिक म्हणजे प्रकाश, लक्षात घ्या. मग त्यामुळे सूर्य हा लॉजिकचा पण एक म्हणता येईल ना, सूर्य हा लॉजिकचा पण एक देव आहे किंवा लॉजिकचं प्रतीक आहे. कारण सूर्यप्रकाशात सगळं कसं लख दिसतं, सगळं कसं व्यवस्थित कळतं. त्यामुळं तर्क चांगलं सूर्य म्हणजे राईट असं. पुन्हा अजून कोणतं आहे की सूर्य जर तुम्ही बघा आकाशात कसा आहे तो एकटाच आहे. मग इथं काय मी माझ्या रील्स मध्ये कोण कमेंट करतो, सर सूर्य आकाशात एकटा नाही, अर्धो खरबो तारे आहेत. तर ह्या चॅनेलना हे एवढं कळत नाही की हा पर्स्पेक्टिव्हचा विषय आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय की पृथ्वीवरून काय दिसतंय तुम्हाला, तो विषय आहे हा. ओके. मग पृथ्वीवरून आपल्याला काय दिसतं? जेव्हा पण आपण सूर्य बघतो तेव्हा बाकी कोणच दिसत नाही. कोणच दिसत नाही म्हणजे कोण नसतं असं नाही, पण सूर्याचा प्रभाव इतका आहे की बाकीचे असून नसल्यासारखे होते. सूर्याचा प्रभाव कुठं? पृथ्वीवरचा म्हणतोय, पृथ्वीवर असतानाच, आपण पृथ्वीवर असतानाच. मग त्यामुळं सूर्य एकटाच असतो असं आपण म्हणतो. चंद्र एकटा असतो का? नाही. चंद्राबरोबर चांदण्या पण असतात. मग तशा अर्थानं म्हणजे काय, हे जे काय सांगितलं जात आहे ना, कित्येक जणांना हेच कळत नाहीये की जे काय सांगितलं जाते त्याचा एक रेफरन्स पॉइंट असतो. रेफरन्स पॉइंट. व सूर्य एकटा नाही आहे, त्याच्यासोबत करोडो तारे आहेत आणि इतक्या आकाशगंगा आहेत. ते कुठून सांगतायत? ते आकाश ते कुठून म्हणजे
आकाशगंगेच्या बाहेर आपण जर गेलो, ओके, अरबो खरबो 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 लाईट इयर्स, तिथूनच सांग, अरे आपण तिथून बघतोय काय ह्या विश्वाला, आपण पृथ्वीवरून बघतोय ना, असं. मग तुम्ही जिथं आहात तसे प्रभाव तुमच्यावर पडतात, विषय लक्षात येतोय. तुम्ही जिथं आहात त्याच्यावरून ठरतं तुमच्यासोबत आता काय होणार आहे. बरोबर. बऱ्याच वेळा आपल्याला असं एखादं समजलं, अरे काहीतरी, हा, पुण्यामध्ये महापूर आला किंवा अमुक ठिकाणी भूकंप झाला, मग आपलं तिथं कोणतं असेल, आपण लगेच विचार, अरे कुठे आहेस, किंवा अमुक ठिकाणी सुनामी आली. का? कारण रेफरन्स पॉईंट महत्वाचा असतो. ओके. मग आपल्या रेफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर सूर्य एकटा असतो. ओके. मग त्यामुळं त्याच्या आयुष्यात एकटं पण येण्याची शक्यता, लोनलीनेस. अजून काय, मग सूर्याचं बघा की मग चांगल्या बाजू आणि वाईट बाजू असं पण बघा. बघा किती इंटरेस्टिंग आहे. सूर्याचे चांगले गुण म्हणजे काय, आता सूर्याचे चांगले गुण जसं की तो नर्चरिंग आहे, पूर्ण सृष्टीला जीवन देणार आहे. सूर्य, जसं की सूर्य कधी बघायला लोकांना आवडतो, तुम्ही सांगा, कोण सांगेल. मध्यानीच्या वेळी ना, बरोबर 12 वाजता असा भगभगणारा सूर्य, नाही, तो बघू नका, तो सहन होत नाही, राईट. मग सूर्य कधी सुंदर दिसतो, सकाळी किंवा संध्याकाळी, बरोबर, तो सौम्य असतो ते. मग हे झाले सूर्याचे पॉझिटिव्ह साईड. काय की सूर्य जसं की प्रकाश देतो, सूर्य म्हणजे नवीन आशा देतो, सूर्य ऊर्जा देतो, सूर्य उमेद देतो. ओके. मग तो झाला चांगला सूर्य. आणि सूर्य काय कायम चांगला वाटतो का? आता सूर्य तुम्हाला आवडतोय का एवढा, जेवढा हिवाळ्याच्या दिवसात आवडतो? मग याचा अर्थ काय की सूर्य जेव्हा खूप जास्त भगभग करत असतो, when there is scorching heat, मग तेव्हा आपण काय म्हणतो, चांगला नाही तो, कधी एकदा हा उन्हाळा संपतोय असं झालंय, असं म्हणतो. ठीक आहे. मग याचा अर्थ काय की सूर्याची निगेटिव्ह साईड काय आहे की तो इतका उग्र वाटू शकतो की काय बोलायचं काम नाही. म्हणजेच मुलांपेक्षा व्यक्ती हा उग्र बनू शकतो, हट्टी बनू शकतात, असं आहे. उग्र म्हणजे अजून उग्र कशाला म्हणतो आपण, जसं की अहंकार, ही एक उग्र भावना आहे. बघा, एखादा व्यक्ती फार अहंकारी असेल तर आपल्याला त्याच्या वाऱ्याला पण थांबण्याची इच्छा होते. का? कारण अहंकाराचा दर्प आहे, आपण म्हणतो. दर्प म्हणजे काय, एक उग्र वास, लिटरली तसला काही वास नसतो, पण ती व्हाईब जाणवते तशी. मग याचा अर्थ काय की सूर्याचा अहंकार कधी कधी डोकं वर काढत असतो, कधी दुपारच्या वेळेत बघा तो खूपच अहंकारी वागतो, उन्हाळ्यातच जरा जास्तच अहंकार करायला लागतो. मग सांगण्याचं तात्पर्य काय की त्याच्या आयुष्यात पण, जसं की सूर्याच्या आयुष्यात पण त्या फेजेस आहेत, कधी तो सॉफ्ट आहे आणि कधी तो चांगला गाईड बनलेला आहे, तुम्हाला दिशा दाखवतोय. ओके. वाटसरू व्हायचे ना, वाटसरू काय करायचे जुन्या काळामध्ये, जेव्हा लाईटी वगैरे काय नव्हत्या, मग रात्री मुक्काम करायचे, सूर्य उगवला की पुन्हा मार्गस्थ व्हायचे. याचा अर्थ काय की सूर्य दिशा दाखवतो. ओके. सूर्य म्हणजे काय, लीडर आहे, लीडर. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, एकच मिनिट म्यूट करा स्वतःला. ओके. तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. मग यातनं आपण काय सांगू शकतो की मग सूर्याचे चांगले आणि वाईट आपल्याला त्यातनं गुण लक्षात. मग तो कसा, मग आता तेच आता तुम्ही स्लाइड मध्ये बघा, आणि मग पुन्हा त्या गुणांच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना काय सांगणार की त्याला करिअर सुचवणार. पुन्हा त्या गुणाच्या दृष्टिकोनातूनच आपण, गुण आणि दोषांच्या दृष्टिकोनातून आपण काय सांगणार की तुला बाबा काय हेल्थ हॅझार्ड, म्हणजे तुला आरोग्याच्या समस्या काय उद्भवू शकतील. इतकं साधं सरळ आहे. ओके. मग हे सगळं कुठून रिलेट होतंय, आपण सूर्य पाहिला कुठून, पृथ्वीवरून. का नाही, आपण जेव्हाही सूर्य पाहिला की तो कसा आहे की मग डिसिप्लिन्ड आहे, तो ऑर्गनाइज्ड आहे. आणि सूर्य म्हणजे प्रेडिक्टेबल आहे का अनप्रेडिक्टेबल आहे, जर चंद्राशी तुलना केली तर तुम्हाला काय वाटते? प्रेडिक्टेबल आहे ना जास्त. ओके. कारण दरवेळेस त्याचा शेप सेम आहे, म्हणजे तो कन्सिस्टंट आहे. तो चंद्रासारखे काय वेगवेगळे आकार घेऊन येत नाहीये. ओके. असं. सो तो कन्सिस्टंट आहे, तो प्रेडिक्टेबल आहे, त्याच्या म्हणजे
उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येतात व्यवस्थित. चंद्राचं एवढं नीट लक्षात येत नाही, पुन्हा ते कॅलेंडर मध्ये बघायला लागतं तेव्हा, आणि तू बऱ्याच वेळा सापडतच नाही कधी उगवला कधी मावळला असं होतं चंद्राचं. ठीक आहे, तर आपण आता परत जाऊया कुठं, आपल्या स्लाइड मध्ये जाऊया आणि आता हे पटकन तरी आता आपण स्वतःचं डोकं लावू. आता फक्त कोरिलेट कोरिलेट करत जायचंय. चला, एक आपला तो चॅप्टर पूर्ण होतोय मुलांक एक त्याच्यात. ठीक आहे, बघा आता स्लाइड दाखव. तर हा अप्रोच पाहिजे, हा मी सांगतो तसं. आता स्क्रीन शेअर करतो मी. सूर्य, आता फास्ट जाऊ. तो सूर्य कसा आहे, धाडसी आहे, तो स्वतः अंधारातून बाहेर पडतोय, तो धाडसी आहे, त्याच्याकडे तेज आहे म्हणजेच लढण्याची क्षमता आहे, नेतृत्व गुण आहेत कारण त्यानंच ही सगळी सृष्टी बनवलेली आहे. ओके, तो आपलं काम करतो ते करतोच, मग जो स्वतःचं काम करतो कुणाची वाट बघत नाही तो नेता असतो. सहज मित्र बनवतो का, कारण त्याच्या भोवती काय आहे, हे सगळे ग्रह फिरतायत, म्हणजे त्याच्या भोवती लोकांचा संग्रह असतो, म्हणजे ऍज अ फ्रेंड ना, किंवा फॉलोअर्स म्हणून असतात. म्हणजे इमोशनल रिलेशन मध्ये सूर्य कुणावर असतो असं शक्यता कमी आहे, परंतु लोक भरपूर त्याच्याशी जोडले जातात, जसं प्लॅनेट त्याच्याशी जोडले गेलेले आहेत तसे. त्याच्याकडे निर्णय क्षमता चांगली असते का, कारण त्याच्याकडे तेज आहे किंवा त्याच्याकडे प्रकाश आहे. त्याच्याकडे प्रकाश आहे, त्याच्या मनात कन्फ्युजन नसतं, त्याच्याकडे कन्फ्युजन नाही, तो निर्णय चांगले घेतो. ठीक. आयुष्यात उच्च स्थान, जसं की सूर्य उच्च स्थानी आहे. सूर्याकडे कसं बघताना कसं बघावं लागतं, मान वर करून, बरोबर. मग उच्च स्थान म्हणजे काय, मग ते तो स्वतःच्या आयुष्यात पण अशा व्यक्ती उच्च स्थान काढू शकतात. ओके, डिसिजन मेकर चांगला आहे, फ्रेंडली आहे वगैरे, हे सगळं आहे. फ्रेंडली आहे का, कारण सगळ्या सृष्टीला जगवतोय ना तो, चांगल्या वाईट सगळ्यांना जगवतोय ना तो. असं म्हणतोय का की मी फक्त चांगल्या माणसांना जगवणार आणि ह्या जगाची वाईट माणसं आहेत, ज्या वाईट वृत्ती आहेत त्यांना मी काय प्रकाश देणार नाही, तो सगळ्यांना देतो. ओके, त्यामुळे तो फ्रेंडली आहे. मग मग आता त्याच्यासाठी मग लकी डेट कोणत्या, मुलांक एक साठी. तर सूर्याच्या ज्या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्त आहे, 1-10-19-28, म्हणजे एक अंक हा सूर्याचं प्रतीक आहे. ओके, तर त्याच्यासाठी लकी डेट्स. अजून लकी डेट्स नाहीत का, सगळ्यात महत्वाचे लकी डेट्स त्याच्यासाठी हे आहेत. इतर पण लकी डेट्स आहेत, पण जेव्हा आपण कम्पॅटिबिलिटी हा विषय बघू, ग्रहांची कम्पॅटिबिलिटी, तेव्हा अजून लकी डेट्स आपल्याला कळतात, टप्प्याटप्प्याने जायला. ओके, नॅचरल फ्लो मध्ये जायचं. हा अनुकूल व्यवसाय काय, आता बघा, तुम्ही सांगा की जो सुरुवात करतो एखाद्या गोष्टीची, जो एखादी सिस्टम बनवतो, म्हणजेच काय, गव्हर्नमेंट ना. गव्हर्नमेंटची काय त्याची स्वतःची सिस्टम असते. गव्हर्नमेंट सगळ्यांना काय करत असतो, रूल करत असतो. गव्हर्नमेंटचं नावाच आहे ना गव्हर्न, म्हणजे काय, गव्हर्नमेंट म्हणजे राज्य करणार. राज्य करणारी जी काय संस्था आहे त्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो. जसं सूर्याचं राज्य आहे या सूर्यमालेवर, तसं त्या त्या ठिकाणी त्या त्या सरकाराचं राज्य असतं. त्यामुळं सरकार म्हणजे कुणाचा प्रतिनिधी आहे, सूर्याचा प्रतिनिधी आहे आपण म्हणू शकतो. किंवा सरकारच्या क्वालिटीज आणि सूर्याच्या क्वालिटीज काय असतात, सिमिलर झाल्या. ओके, मग त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये असे लोक जाऊ शकतात. सरकारी क्षेत्र त्यांच्यासाठी काय झालं, अनुकूल झालं सरकारी नोकरीचं. पण आपण आपल्या क्लायंट्सला हे सांगायला लागतं किंवा सरकारी नोकरीची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे जरी तुमचा समजा मुलांक एक असला तरी सगळे मुलांक एकवाले काय थोडीच त्या सरकारी नोकरीत जातील, त्यांच्याकडे योग असतील परंतु जातीलच असं नाही. मग त्यांना सांगायचं किंवा एमपीएससी तयारी करतोय 3 वर्षच कर बाबा, 4 वर्ष कर, तिथून पुढे जर नाही झालं तर तू प्रायव्हेट मध्ये जा, हे त्याला स्पष्ट सांगायचं. 10 वर्ष किंवा 12 वर्ष आणि 15 वर्ष हार मानू नको, असले असे म्हणतात ना, त्याचा घात करणारे सल्ले त्याला देऊ नका मुला वाल्या माणसाला. ओके, कारण तेच ना की सरकारी नोकरीची जागा छोटी म्हणजे संख्या कमीच आहे ना, आणि मुलांक वाले किती आहेत तुम्ही विचार करा. त्या जगाची लोकसंख्या 800 कोटीपेक्षा जास्त आहे, आणि मुलांक एकच्या व्यक्तींची लोकसंख्या पूर्ण जगात संख्या जवळपास 100 कोटी असेल. भारतातच मुलांक वाले निदान 15 कोटी असतील. सरकारी नोकऱ्या काय 15 कोटी आहेत का. थोडं कॉमन सेन्स पण वापरा. ठीक आहे, येस. सो
मग वीज म्हणजे ऊर्जेशी रिलेटेड जाऊ शकतात ते, बाकी बरेच क्षेत्र आहेत अशी. ओके. सर्जन वगैरे, कारण का की जगवण्याचं काम करतो सूर्य म्हणून. लॉजिक म्हणजे विज्ञान, मग तिकडे जाऊ शकता. सूर्य चमकतो, ज्वेलरी चमकते, त्यामुळे ज्वेलरीशी रिलेटेड क्षेत्र म्हणजे सूर्याचं क्षेत्र आहे. ओके. सरकारी कोणत्याही पदवीचं सरकारी क्षेत्र असेल ते सूर्याचं आहे. ओके. नोकरी असो, कॉन्ट्रॅक्टर असो, काही असो. पुन्हा सूर्य इंडिपेंडेंट आहे, त्यामुळे तुम्ही बिझनेस करू शकता. सूर्य नेता आहे. सूर्य एवढ्या सगळ्यांचा भडका करून बसलेला आहे करोडो वर्षांपासून. ओके. तर याचा अर्थ राजकारण पण तो करू शकतो, चांगल्या पद्धतीने राजकारण करू शकतो असं. सो हे झाले त्याचे अनुकूल व्यवसाय. अजून भरपूर आहे, पण हे काही वानगी दाखलच नाही. तसंच मग उपाय काय, त्यांच्यासाठी रेमेडी चांगल्या काय? सगळ्यात चांगली रेमेडी सूर्यनमस्कार आहे किंवा सूर्याला अर्घ्य देणे आहे. ही जेन्युन रेमेडी. ओके. सूर्यनमस्कार करताय म्हणजे काय, की तुम्ही सूर्याशी काय होत आहे, अलाइन होत आहे. तुमच्यावर ज्याचा प्रभाव आहे त्याच्याशी तुम्ही हायली कनेक्टेड राहताय. मग तुमचं भाग्य चमकणार सूर्यासारखं का नाही? ओके. मग बाकीचं काहीही खर्च करण्याची गरज नाही. फक्त सूर्यनमस्कार करा. आणि आता इथं नावं घेत बसत नाही, पण कितीतरी इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, भारताच्या बाहेरचे प्लेयर्स आहेत, त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार हे त्यांच्या हे त्यांच्या सक्सेसचं सूत्र आहे असं सांगितलं. ओके. आता नाव सांगितलं एखादं तरी मग पुन्हा आपण त्या टँजंटवर जातो, त्यामुळे सध्या मी नाव सांगायचं टाळतो. ओके. मग सूर्यनमस्कार असो, सूर्याला अर्घ्य देणे, म्हणजे त्यामुळे काय होतं की आपल्याला लवकर उठायची सवय लागते. आणि सूर्य ज्याचा रुलिंग प्लॅनेट आहे, मुलांक एक वाल्या व्यक्तींनी उशिरा उठू नये, लोळत पडू नये. नव्या काळात ती फॅशन झाली आहे, हरकत नाही. इतर लोकांना फॅशन करू द्या, तुम्ही नका करू ते. एखाद्या महिन्यात एखाद्या दिवशी लेट उठणं ठीक आहे, परंतु दररोज तुम्ही काय केलं पाहिजे, सूर्यासोबतच उठलं पाहिजे. ओके. असं. आणि एक निश्चित तुमचा दिनक्रम असू दे. मग काय, चिकाटी ठेवा, कारण का सूर्याचं काय आहे की काम अडत नाही, रोज सूर्य येतो जातो, त्याचं होत राहतं असं आहे. कधी तर ढगामागा लपतो लपतो पण बाहेर येतोच तो. असं होत नाही किंवा सूर्य ढगामागा लपला आणि पुन्हा दिसलाच नाही, ओके, पुन्हा दिसतो तो. मग याचा अर्थ तो संकटातून बाहेर निघतोच. पुन्हा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. रविवार हा सूर्याचा वार मानला जातात, त्यामुळे मग गुळ गहू वगैरे हे आहे. मग हे जुने उपाय आहेत. मी यांना एवढं स्ट्रॉंगली रिकमेंड करत नाही, पण इथं लिहून ठेवले सगळ्या, फक्त असावं माहिती. गायत्री मंत्राचा जप करा, कारण गायत्री हा तेजाचा मंत्र आहे. तो जप तुम्ही करू शकता. आणि त्याला काय कुठं धर्म जात याची बंधनं नाही, करू शकता ते. आणि जुन्या काळामध्ये अरे यांनी करू नये त्यांनी करू नये कशासाठी, किंवा आपली शक्यतो मोनोपॉली राहावी, त्या मंत्राचा फायदा इतर लोकांना मिळू नये म्हणून असं काही लोकांनी तसा प्रयत्न केला. पण आता तसं नाहीये. आता हा मंत्र सर्वांसाठी खुला आहे. गायत्री परिवार सारखी संस्था आहे, ही सर्व जाती धर्माच्या लोकांना गायत्रीची दीक्षा देते. मग ते तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला दीक्षा घ्यायलाच पाहिजे असं पण जरुरी नाहीये. गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता, पण दीक्षा घेतली तर त्याचे स्ट्रॉंग रिझल्ट तुम्हाला येतात. ओके. म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग रिझल्ट. आणि वडिलांचा आदर करा, कारण का वडील पुन्हा कशा सूर्याचं प्रतीक आहेत. बरोबर. पुन्हा तेच ना की वडिलांच्या पासून आपण आलेलो आहे, जसं सूर्यापासून ही सृष्टी आली आहे तसं, त्या अर्थानं. आणि वडीलच काय आहेत की घरामध्ये जे काय हवं नको ते बघणारे तेच आहेत. सो त्या अर्थानं वडील आणि सूर्य आणि गव्हर्नमेंट या सगळ्यांची एनर्जी ती एकाच पद्धतीची एनर्जी आहे अशा. असं. सो किंवा अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये वडिलांचं स्थान महत्वाचं ठरतं, आपोआपच असं घडतात गोष्टी. ओके. तर हे झालं मुलांक एक पेक्षा. व्यवस्थित लक्षात आलं तुमच्या? स्क्रीन शेअर परत थांबवतो थोडासा. हा, थोडस बोला तुम्ही माझ्याशी. बघूया. अ, असा अप्रोच ठेवा ऑर्गॅनिक, हे मला सांगायचंय की मग ह्यात पाठ करण्यासारखं काय कुठं आहे सांगा बघूया तुम्ही मला. मग समजा जे मुलांक एकशे व्यक्ती असतील, त्यांचा ज्योतिषावर एवढा विश्वास असेल का? न्यूमरॉलॉजीवर इतका विश्वास असेल का? मी म्हणतो जास्त संख्येत म्हणतो. म्हणजे 100 असतील माणसं कोणते मुलांक एकवाले, तर मी तुम्हाला सांगतो की असं आता प्रत्येक जणाकडे काय लिडरशिपची क्वालिटी नसते बरं का. जर तुम्ही रिअल लाईफ मध्ये बघितलं तर तुम्हाला समजा 100 मुलांक एकवाले लोक आहेत, त्याच्यातले 20 लोक असे मिळतील त्यांना लिडरशिप करता येत नाही, त्यांच्यात ते गट्सच नाही. असे मिळू शकतात. पण 80 लोक तुम्हाला अशी मिळतील की त्याच्यात लिडरशिपचं पोटेन्शियल आहे, भले ते लिडरशिप ऍक्च्युअली करतायत का न करतायत, पण त्यांच्याकडे क्षमता असते. किंवा ते त्यांच्या त्यांच्या लेवलला लीडर असतात. समजा एखादी मुलांकीची एखादी स्त्री आहे,
आणि ती समजा अशिक्षित आहे आणि ती मॅरिड आहे आणि ती गृहिणी म्हणूनच काम करते, पण शक्य आहे की तिच्या गल्लीमध्ये त्या सगळ्या बायकांची लीडर ती असू शकते. असं ऐकतात बाकीच्या बायका तिचं. असं मग सांगण्याचं तात्पर्य काय, मग ते भले एखादा गल्ली लेवलला लीडर असेल, एखादा गाव लेवलला लीडर असेल, एखादा तालुका लेवलला असेल, किंवा एखादा समजा 5-10 मित्रांचा ग्रुप आहे त्याच्यात जो लिडरशिप करतो तो बऱ्याच वेळा मुलाखतीचा असू शकतो. मग थोडक्यात काय की गुणधर्म तोच आहे, पण तो किती मोठ्या प्रमाणावर मॅनिफेस्ट होणार, किती तीव्रतेनं तो समोर येणार, हे डिपेंड करते की त्याला त्या माणसाने किती स्कोप दिलाय. असं त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड. आणि संपूर्ण जे आपण म्हणू की सगळंच काय फक्त त्याच्या रुलिंग पॅडवर डिपेंड आहे असं नाही. अजून पण फॅक्टर्स आहेत जसं की सोशल कंडिशनिंग आहे. मग सोशल कंडिशनिंग तुम्ही बघा की जुन्या काळामध्ये मुलांच्या बऱ्याच व्यक्तींनी काय केलं की लिडरशिप केली आहे, पण तितक्या प्रमाणात तो म्हणजे म्हणजे स्त्रियांनी लिडरशिप नाही केली, पुरुषांनी जास्त केली. मग असं का? मुलांच्या स्त्रियांमध्ये लिडरशिप क्वालिटी नाही का? नक्कीच आहे, पुरुषांइतकीच आहे. परंतु हा समाज शतकानुशतके असं बनलाय की तो म्हणतो की स्त्रियांनी लिडरशिप करायची नसते. मग त्यामुळे मग त्या मुलीवर समजा लहानपणापासून ते संस्कार झाले तर तिच्यातली जी लिडरशिप वाली जी क्वालिटी आहे ती बाहेर येणार नाही. जसं एखादं बीज असतं, त्या बीजामध्ये आपण म्हणतो ना की त्याला व्यवस्थित आपण रुजवलं तरच त्याच्या आज जे झाड आहे ते प्रकट होतं. पण ते रुजूच नाही दिलं, जसं की या समजा मुलांच्या ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत त्यांच्यावरती, तर त्या लिडर बनतील का? नाही बनणार. लक्षात आलं. मग यामुळं म्हणजे सांगायचं मला एक गोष्ट ही आहे की तुमचं जे नशीब आहे त्याच्यावर अजून पण फॅक्टर्स आहेत, ते त्यांचा प्रभाव आहे. जसं की तुमचं जेंडर काय, तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात, किंवा सध्याच्या काळामध्ये अजून बरेच जेंडर्स मानले जातात, किंवा एलजीबीटी रिलेटेड कोण काय आहे, या सगळ्यांचा फरक पडतो. ओके. मग फक्त मुलांकडे ठरतं असं नाही. किंवा तुमचं आर्थिक स्थिती काय आहे, तुम्ही ज्या घरात जन्माला आलात त्यांची आर्थिक स्थिती कशी होती, पालकांची कशी होती, किंवा तुम्ही कोणत्या प्रदेशात जन्माला आला, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव सुद्धा पडत असतो. ठीक आहे. येस. आता मग तुम्हाला लक्षात आलं, मग पुन्हा मुलांक एकला शक्यतो कोणता प्रॉब्लेम येतो, हेल्थ प्रॉब्लेम. तर लक्षात घ्या की आपल्या पूर्ण शरीरामध्ये लॉजिकचं प्रतीक कोण आहे? प्रकाश. म्हणतो ना, आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश कुठं पडतो? तुमच्या डोक्यात पडतो ना. पण बोलताना बोलतो ना बरं, आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडतो. मग याचा अर्थ काय की लॉजिक ज्याच्यामुळे आपण लावतो मेंदू, हे थोडक्यात म्हणू शकतो की सूर्याची जी ऊर्जा आहे त्या फ्रिक्वेन्सी, आणि तीच फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? मेंदूची. मग त्यामुळे काय होणार की सूर्याचा जास्त प्रभाव कोणावर आहे? तुमच्या मेंदूवर. लॉजिक आहे. सूर्य म्हणजे लॉजिक, मेंदू म्हणजे लॉजिक. आलंय. पण त्यामुळे काय होतं की दोन दोन गोष्टी, म्हणजे एकतर अशी माणसं अतिशय बुद्धीनं तल्लख असतात, त्यामुळे तर ती लिडर बनू शकतात. पण प्रत्येक बाबतीत लक्षात घ्या, म्हणतो ना आपण दुधारी तलवार आपण म्हणतो ना, ते प्रिन्सिपल लक्षात ठेवा की जी त्या माणसाची स्ट्रेंथ असते तीच गोष्ट त्या माणसाची विकनेस बनू शकते. असं म्हणजे काय, तो तलवार घेऊन गेला वाटेत, कुणाशी तरी कुठला तरी समजा कुठल्या तरी चोराशी, लुटेरेशी त्याचं भांडण झालं, किंवा त्याची लढाई झाली. ओके. त्या दुसऱ्या माणसाकडे तलवार नव्हती, पण त्यानं काय केलं, त्या माणसानं, त्या चोरानं याची तलवार घेतली हिसकावून आणि ह्यालाच ना याच्यावरच वार केला. आता काय झालं, ह्याची तलवार ह्याच्या अंगलट आली ना. सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्याकडे जे शस्त्र आहे ते कसं असतं, ते तुमच्यासाठी शाप करू शकतं, ते तुमचं वरदान पण करू शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी त्याच्यात असतात. तसं मग सूर्याचं वरदान काय की तल्लख बुद्धी. तल्लख बुद्धी मिळते. पण दुसरं काय की त्या माणसाला बुद्धीशी रिलेटेड काहीतरी त्रास पण होऊ शकतो. म्हणजे काय, जसं की डोकेदुखी. असं डोकेदुखी होती, किंवा प्रत्येक इतकं लॉजिक लावणार, प्रत्येक ठिकाणी लॉजिकच लावणार त्याला असं. ओके. मग त्या माणसाला समजा हे ज्योतिष, न्यूमरोलॉजी असं काही पटणारच नाही, असं होऊ शकतं. तो म्हणतो अरे काय काय लॉजिक आहे, असं काय? तो आकाशातले ग्रह आपल्यावर कसं काय प्रभाव टाकतील, एवढ्या लांब आहेत ते, वगैरे वगैरे. मग असं तो लॉजिक लावला. ठीक आहे. पण सांगण्याचं तात्पर्य काय की हा माणूस मग तल्लख बुद्धीचा, अति तल्लख असेल तर तो समजा आपल्या बुद्धीनं काहीतरी असं निर्माण करू शकतो स्वतःच. ओके. जसं बिल गेट्सनी स्वतःचं एम्पायर तयार केलं, भले त्यांच्या बुद्धीने.
पण समजा अति जर लॉजिक लावायला लागला माणूस, तर समजा तो कधी ज्योतिषाकडे जाणार नाही, तो कधी न्यूरोलॉजिस्टकडे जाणार नाही, तो कधी असे जे मॅजिकल उपाय जे असतात आयुष्यामध्ये ते करणार नाही. मग त्यातून त्याचा त्रास होईल का? कारण तो प्रत्येक ठिकाणी फक्त मेहनतच करायला जातो, प्रत्येक ठिकाणी फक्त डोकंच चालवायला जातो. ओके, येस. सो शक्यतो मुलांच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो. 70-80% लोकांना त्रास जास्त असतो इतर लोकांना, इतर मुलांच्या पेक्षा. आणि त्यात पण बऱ्याच वेळा अर्ध डोकं दुखतं. का? कारण लॉजिक वाला ब्रेन कोणता आहे माहिती का? डाव्या साईडचा ब्रेन. प्रत्येक पुन्हा इतर लई लॉजिक लावून का किंवा फक्त डाव्या साईडचं दुखणार का? पण बऱ्याच लोकांना अर्धशिशी असते, कुठेतरी एका साईडचं जास्त असं होतं. ठीक आहे. तर त्याच्यावर रेमेडी काय? तर त्याच्यावर रेमेडी तुमच्या आज्ञाचक्राचं हिलिंग करा, किंवा गायत्री मंत्राचा जप करा, किंवा ओमचा जप करा. आणि हे जे मूलाधार चक्र आहे त्याच्यावर निळा प्रकाश येतोय व्हिडिओज मधून इथं पडतोय, आणि ते चक्र रोटेट होत आहे आणि ते हील होत आहे असं बघा. अशा पद्धतीने तुम्ही मुलांक एकचं काय करू शकता, हिलिंग करू शकता. लक्षात आलं? येस. मग आता आपण मुलांक दोन घेऊया. मुलांक दोन तुम्ही सांगा, पटपट सांगायचं, आपल्याला स्पीड वाढवायचे. ओके, सांगा मुलांक दोन म्हणजे काय? मग चंद्र. मग चंद्राच्या कोणत्या कोणत्या क्वालिटीज आहेत सांगू शकता पटकन? टाईप करू शकता किंवा बोलू शकता. येस. चंद्र काय आहे? उग्र आहे का शीतल आहे? शीतल आहे. कूल. बरोबर, येस, कोल्ड आहे. अजून चंद्र प्रेडिक्टेबल आहे का अनप्रेडिक्टेबल आहे? तर तो अनप्रेडिक्टेबल आहे. का? कारण तो शेप बदलत राहतो सतत. भले असं त्याच्या उगवण्याच्या मावळण्याच्या वेळा इतक्या आपल्याला स्पष्टपणे माहित नसतात सर्वसामान्य माणसांना. अलय. तिसरं, तो कसा आहे म्हणजे अजून त्याची कोणती क्वालिटी आहे? मग तो तो लॉजिकल जास्त असेल का तो आर्टिस्टिक जास्त असेल? तो आर्टिस्टिक जास्त आहे, कारण तो रूप बदलतो. शेप बदलणे, रूप बदलणे, हे सगळं काय आहे? हे कलाकाराचं लक्षण. ओके, त्यामुळे तो कलेचा प्रतीक मानला जातो चंद्र. पुन्हा तो कसा वाटतो? तो उग्र वाटतो का सौम्य? तर सौम्य वाटतो, प्रेमळ वाटतो, तो प्रेमळ आहे. मग हे सगळे गुण तुम्हाला त्या मुलांक दोनच्या व्यक्तीमध्ये पण दिसतील. पुन्हा चंद्र कसा आहे म्हणजे सुंदर आहे का कुरूप आहे? सूर्याच्या तुलनेत काय? तुम्ही सूर्य बघितला आणि सूर्याच्या प्रेमात पडला असं जास्त होणार नाही. अगदी समजा तुम्ही अगदी पहाटेचा सूर्य बघितला तर थोडं थोडं होतं, पण क्लिअरली हु इज मोर ब्युटिफुल जर आपण विचारलं की सूर्य की चंद्र, तर देर इज नो डाऊट अबाउट इट की चंद्र सुंदर असतो. कितीतरी कलाकारांना, कवींना, शायर, सगळ्या लोकांना चंद्र भुरळ घालतो, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. ओके, चंद्र म्हणजे सुंदर असतो. तुम्ही म्हणजे मुलांक दोन असेल तर एक 60-70% लोक जे कन्व्हेन्शनल ब्युटी ज्याला आपण म्हणतो तसल्या पद्धतीचे सुंदर असतात. ओके, अजून काय की तो ठीक आहे. चंद्र कसा आहे? स्वतंत्र म्हणजे काय? इंडिपेंडेंट आहे का डिपेंडेंट आहे? तर आपल्याला माहिती आहे की चंद्र तर डिपेंडेंट आहे कुणावर? सूर्यावर. सूर्याचा प्रकाश त्याला मिळाला नाही तर तो चमकणार नाही. म्हणजे काय? सतत त्याला कोणतरी लागतं, म्हणजे तो आत्ताच नाही, हंड्रेड्स ऑफ क्रोर्स ऑफ इयर्स झालेले आहेत. ओके, शेकडो कोटी वर्षांपासून चंद्र कुणावर डिपेंड आहे? सूर्यावर डिपेंड आहे. ओके, अजून कुणावर डिपेंड आहे? पृथ्वीवर सतत पृथ्वीच्या मागे 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 फिरत असतो, त्याला काही दुसरं कामच नाही. मग तसं मुलांक दोनच्या व्यक्ती पण करू शकतात की सतत कोणतरी पाहिजे, डिपेंडन्सच पाहिजे. ओके, बाबू सोना पाहिजे. ओके, कोणतरी प्रेम करायला पाहिजे, पुन्हा कोणतरी सल्ला द्यायला पाहिजे, कोणतरी रुसवा फुगा काढायला पाहिजे, असं लागतं. ओके, हा, मग हे एक त्यांचा गुण झाला. अजून मग इंडिपेंडेंट नाहीये ना. चंद्राच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की चंद्र म्हणजे कसं काय? लख्ख प्रकाश असतो. चंद्रप्रकाशात तुम्हाला गोष्टी अगदी लख्ख दिसतात का थोड्या थोड्या पुसट? तुम्ही चालून बघा कधी चंद्राच्या प्रकाशात एखाद्या अंधाऱ्या जागेवर, फक्त तिथं फक्त चंद्रप्रकाश येतो तर थोडा फेंट दिसतात गोष्टी. मग त्यामुळं चंद्राच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय की डिसिजन मेकिंग चांगलं असणार आहे का नसणार आहे चांगलं? चंद्राचा प्रकाश कमी असतो लक्षात घ्या, त्यामुळे त्याच्याकडे क्लॅरिटी कमी असते. क्लॅरिटी कमी म्हणजे डिसिजन मेकिंग विल नॉट बी गुड, हे लक्षात घ्या. अजून चंद्र सतत शेप बदलतो, याचा अर्थ काय की सतत त्या व्यक्तीचं मन बदलत राहतं.
पण चंद्राला आपण हम्म. मनाचा हे म्हटलेलं आहे, कारक, चंद्राला मनाचा मनाचा कारक. कारक, रुलिंग प्लॅनेट ऑफ हम्म. युअर माइंड. का? कारण मन पण हम्म. सतत बदलत राहतं. चंचल आहे मन, चंचल आहे, चंद्र पण चंचल आहे. ओके. आणि मनामध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह बघा आहे. की सगळं काही थोडस कन्फ्युजन असतं, थोडं धुकं धुकं असतं, किंवा थोडं आपण म्हणू ना, थोडा थोडा प्रकाश थोडा अंधार असा असतो. मग त्यामुळे चंद्र हे कन्फ्युजनचं पण प्रतीक आहे. कन्फ्युजन किंवा 2 हा आकडा सुद्धा कन्फ्युजनचं प्रतीक आहे. का? कारण आपण म्हणतो की आता मला माहित आहे की मला काय करायचं आणि हेच करायचंय. पण हे एकच गोष्ट मला करायची आहे. मग एक म्हणजे क्लॅरिटी असेल, तर जेव्हा 2, जेव्हा कुठला पण फाटा फुटला की तिथं कन्फ्युजन येतं. जेव्हा तुम्ही एका रस्त्यानं चाललाय काय प्रॉब्लेम नाही, अचानक फाटा फुटला, आपण म्हणतो अरे जरा गुगल मॅप वर बघ कुणीकडे जायचंय, तेव्हा विचारून बघ. पण 2 म्हटले की कन्फ्युजन येतं, लक्षात घ्या. सो कन्फ्युजनचा प्रतीक आहे. ओके. सो मागे काय आवाज येतोय का? तर मग सांगण्याचं तात्पर्य काय की मग चंद्राच्या ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत, त्याच तुम्हाला काय मिळणार, मुलां 2च्या व्यक्तींमध्ये भरभरून मिळणार. आणि पुन्हा चंद्राला आईचं प्रतीक का मानलं गेलेलं आहे? कारण चंद्र इतका शीतल आहे. चंद्र आणि सतत आजूबाजूला आहे आपल्या. ओके. हा. चंद्र सतत आजूबाजूला आहे. ओके विद्यमान. मग तो इट्स लाईक मदर की एव्हरी टाइम इट इज लुकिंग आफ्टर यू. ठीक आहे. आणि आपण काय म्हणू शकतो की असा सौम्य जो प्रकाश आहे तो प्रेमळ प्रकाश आहे, असं आपण म्हणू शकतो. सूर्याचा प्रकाश हा क्लॅरिटी देणारा आहे, तर चंद्राचा प्रकाश हा प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणजे एक वात्सल्याचं पण प्रतीक आहे. असं तुम्ही घेता तसा अर्थ आहे. ओके. तर त्याचा म्हणजे काय म्हणता येईल की, आणि तो माणूस कुठल्या फेज मध्ये आहे तसं, कुणाला जे एकदम टीनेज मध्ये मुलं आहेत, एकदम जवानी के जोश में जो लोग हैं, त्याला तो एकदम म्हणजे ते जे रोमॅन्टिक लव्ह आहे त्याचं प्रतीक वाटतं. तर आपण इन जनरल बघितलं तर ते वात्सल्याचं पण प्रतीक असू शकतं चंद्र. त्यामुळं आपण म्हणू शकतो की मातेचं प्रतीक चंद्राला मानलं गेलं. ठीक आहे. तर हे हे सगळं आपण चंद्राविषयी आपण बघितलं. आणि चंद्रामुळं भरती ओहोटी येते. मग आपण बघतो की समुद्रावर त्याचा किती प्रभाव आहे. तर मग त्यामुळं सुद्धा आपण कसं म्हटलंय की मग जे जल आहे, जे पाणी, तर पाण्याला आणि चंद्राला पण आपण जोडलेलं आहे. का? कारण सूर्याचा प्रभाव इतका पाण्यावर नाहीये समुद्राच्या पाण्यावर, पण चंद्राचा प्रभाव समुद्राच्या पाण्यावर जास्त आहे. का? कारण चंद्र खूप जवळ आहे पृथ्वीच्या, सूर्याच्या तुलनेत. ओके. सूर्य खूप दूर आहे आणि चंद्र तर असा कॉम्प्युटर आपण म्हणून बॅकयार्ड मध्येच बसलेला आहे, अशा पद्धतीने खूप जवळ आहे चंद्र. त्यामुळे मग पाण्याला, पाण्याचा रुलिंग प्लॅनेट पण कोण मानला गेलेला आहे? चंद्र. पाण्यावर त्याचा प्रभाव जास्त आहे. आणि तसं मानायला हरकत पण नाही का, कारण का पाणी सुद्धा चंचल आहे. त्याला जबरदस्ती थांबून ठेवावं लागतं आणि ते पळतच असतं सतत. ते असं आहे, सतत त्याच्यामध्ये खळबळ असते. खळबळ म्हणजे कशाचं? कन्फ्युजनचं प्रतीक आहे. त्यामुळे पाण्याचा स्वभाव, जसं पाणी काय करतं, पाणी सुद्धा काय ह्या संपूर्ण सृष्टीला जीवन देतं. पाण्याचं अजून एक नाव जीवन हे पण आहे. ओके. तर मग पाणी किंवा पाण्याचाच जीवसृष्टी निर्माण झाली, त्यामुळे पाणी इज द मदर. तेव्हा पाणी सुद्धा मदर आहे, चंद्र इज ऑल्सो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं जोडलेलं आहे. या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली सेम आहे. पुन्हा पाणी कलाकार आहे का? कारण पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाऊं उस जैसा आहे. स्वतःचा रंग नाही त्याला. तसं कलाकाराला पण बऱ्याच वेळा कलाकारांची मूळ पर्सनॅलिटी आपल्याला लक्षातच येत नाही, कारण आपण त्यांना कुठल्या कुठल्या रूपात बघतो. असं आहे. मग पाणी शेप बदलतं, पाणी रंग बदलतं, म्हणजेच पाणी काय आहे? कलाकार आहे. ठीक आहे. सो म्हणून आपण म्हणतो की पाण्यावर चंद्राचा प्रभाव. तसंच दुधावर पण मानतो आपण चंद्राचा प्रभाव. का? कारण थोडा थोडा पांढरट प्रकाश असतो चंद्राचा, मग तो दुधाळ वाटतो. म्हणजे त्यामुळे सुद्धा दुधाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, कारण दुधात पण खूप जास्त पर्सेंट पाणीच आहे, त्याचा प्रभाव आहे. पुन्हा आपण म्हणतो की चंद्र हे कसं कशाचं प्रतीक आहे? तर फेमिनाईन एनर्जीचं, स्त्री तत्वाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. तर सूर्य हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे, कारण तो काय करतो? दर दिवशी बाहेर पडतो, काहीतरी कर्तृत्व करायला जातो, आपली ड्युटी करायला जातो, पुन्हा ड्युटी करून परत घरी येतो. असं.
चंद्र काय तर चंद्र हा एक प्रकारे काय आपण सॉफ्ट आहे, नर्चरिंग आहे, ओके, केअर करणारा आहे असा. आणि त्यामुळं त्याला आणि कसं आणि तो चंचल पण आहे. जसं की आपण बघतो की तुलनेनं जर विचार केला तर पुरुषांच्या पेक्षा जर सायकोलॉजिकली महिलांचं मन थोडंसं चंचल जास्त असतं इन जनरल बोलतोय. ओके, मग याला पण अगदी प्रत्येकाला हा टिळा नाही लावू शकत, पण जनरलायझेशन केलं तर पण मग याचा अर्थ काय की मग अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज पुरुष आणि स्त्रियांमध्ये जास्त कोणाच्याच आहेत तर स्त्रियांमध्ये. त्यामुळं चंद्राचा प्रभाव स्त्रियांवर खूप जास्त होतो. जसं चंद्राचं साधारण 28 दिवसाचं सायकल आहे, दर 28 दिवसात त्याचं एक प्रदक्षिणा पूर्ण होते सूर्याभोवती, सॉरी पृथ्वीभोवती. तसंच जे महिलांचं जे आपण मेन्स्ट्रुएशन सायकल जे आहे पिरियड्स ते पण साधारण 28 दिवसांचं असत. ऑफकोर्स ते प्रत्येकाच्या मध्ये थोडंसं कमी जास्त होत, पण ऍव्हरेज 28 दिवसांचं आहे. मग त्यामुळं ही पण सिमिलॅरिटी आहे. आपण म्हणू शकतो की मग चंद्राचा प्रभाव महिलांवर तुलनेनं जास्त होतो. आणि त्यात पण जर 2 मुलांवाली महिला असेल तर अजूनच जास्त होतो. पण चंद्र जसा थोडासा अनप्रिडिक्टेबल आहे तसं त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकल थोडंसं अनप्रिडिक्टेबल होऊ शकतं. जवळपास 70-80% ज्या स्त्रिया आहेत मुलांक 2च्या त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसतो किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल अनियमित आहे असं. मग का कारण स्त्री असल्यामुळे चंद्राचा प्रभाव आहे, मुलांक 2 असल्यामुळे पण चंद्राचा प्रभाव आहे. ऑलराईट, किंवा शरीरामध्ये जी सिस्टम आहे ती चंद्रासारखी आहे. ऑलराईट, एखाद्या 28 दिवसाच्या सायकलमध्ये चालणार त्यामुळे मग अशा व्यक्तीच्या बाबतीत थोडासा अनिश्चितता जास्त वाढते. पण ऍट द सेम टाइम अशा व्यक्ती खूप सुंदर असू शकतील, खूपच जास्त सुंदर. ठीक आहे, येस. सो अशा पद्धतीने आपण प्रेडिक्शन करू शकतो. तुम्हाला मला हे सांगायचं की एकदम साधी गोष्ट ऑलराईट की त म्हणजे ताकभार समजून जायचं. मग आता आपण क्विकली काय करूया, चंद्राच्या प्रॉपर्टीज आणि हे सगळं परत ती स्लाइड बघूया आणि मग तुमच्या प्रश्नांकडे आपण येऊ शकतो. आणि अजून एक काय ह्या सगळ्या ह्याच्यात मी एक गोष्ट सांगायची विसरून गेलो की शनीला सूर्याचा अनवरस पुत्र का म्हटलं गेलंय. मग ते मी काय करतो, ही चंद्राची स्लाइड झाली की त्यानंतर मी ती गोष्ट सांगतो की ती गोष्ट खरी आहे का आणि त्याला आपण म्हणू सायन्सचं कुठलं प्रूफ आहे का त्याच्याविषयी. त्याच्याविषयी मी रिसर्च केलाय, तर ते तुम्हाला मी सांगतो. ते तुम्हाला कुठे वाचायला मिळणार नाही. ओके, कुठल्याच मी चॅलेंज लावून सांगतो, कुठल्याही पूर्ण जगभरातलं तुम्ही कंटेंट बघा ऍस्ट्रॉलॉजीचं किंवा न्यूमरॉलॉजीचं, फक्त भारतातलं नाही पूर्ण जगातलं बघा, तुम्हाला तो खुलासा मिळणार. ठीक आहे, तर आता मी फक्त चंद्राचा पार्ट तेवढा व्यवस्थित कव्हर करून घेतो आणि मग आपण प्रश्नोत्तराकडे बोलूया. आणि प्रश्नोत्तराच्या वेळेसच मी एक हा जो शनिवारा जो किस्सा आहे तो पण सांगतो आणि त्यातून मग शनीशी रिलेटेड जी माणसं आहेत, ज्याचा मुलांक आठ आहे, भाग्यांक आठ आहे, नामांक आठ आहे, किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचा एक जास्त गहिरा प्रभाव आहे, अशा सर्वांच्या विषयी आपण प्रिडिक्शन कसे करू शकतो ते पण मी तुम्हाला रिलेट करून देतो. ठीक आहे, आता बघा ह्याच्यात मी परत स्क्रीन शेअर करतो बघा. वैष्णवी मॅम दिसत आहेत. ओके, गुड, व्हिडिओ चालू आहे, चांगली गोष्ट आहे. विद्या मॅमचा चालू आहे, विद्या मॅमचा चालू आहे, नाईस. आता मी स्क्रीन शेअर करतो बघा. मुलांक आता हा बघा, हा सूर्य झाला. मग मुलांक 2 कसे असतात तर तुम्ही बघा की भावनिक असणार, बरोबर, संवेदनशील, कारण तो सतत छोटं 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 रूप बदलत राहतो, म्हणजे तो संवेदनशील पण आहे. तो सॉफ्ट आहे म्हणजे भावनिक आहे. नाही म्हणता येत नाही, सॉफ्ट झाला की मग त्याला नाही म्हणता येणार नाही. तो सगळ्यांच तो चंद्र ज्यांचा आहे त्यांचा मुलांक 2 आहे, 2, 11, 20 किंवा 19 जन्म, ते शक्यतो नाईस बॉईज असतात, नाईस गर्ल्स असतात, कुणाला नाही म्हणता येत नाही असं. मग त्या पद्धतीचे सगळ्यांशी छान राहतात, पण ते त्यांच्यासाठी त्या खूप मोठा विकनेस असतो नाईस बॉय असणं. चांगली कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. का कारण थोडक्यात काय की काळी, समजा समजा जिथं चंद्र नसतं आता ते संपूर्ण काळं कुट्ट आकाश दिसत असतं, जसं की अमावस्येला दिसतं. तर त्या जेव्हा चंद्र येतो तेव्हा सगळं बदलतं, आपल्याला तिथं जग दिसायला लागतं. म्हणजे चंद्राच्या माध्यमातून काय होतं की जे अंधारात एरवी दिसूच शकलं नसतं ते दिसतं. म्हणजे चंद्र इमॅजिनेशनचं प्रतीक आहे. जसं आपल्या मनात पण अंधार आहे,
पण मनात आपण सगळं जग बघू शकतो. जे सगळे आपले ज्ञानेंद्रिय बाहेर आहेत ते ज्ञानेंद्रिय आपल्या मनाच्या आत पण आहे. म्हणजे आपण जर इमॅजिन केलं तर आपल्याला वास पण येऊ शकतो, आपल्याला त्या गोष्टी दिसू पण शकतात, आपल्याला त्या गोष्टीचा फील पण घेता येऊ शकतो. हे सगळं कसं आपण म्हणू शकतो की इतकी क्षमता कुणामध्ये आहे, चंद्रामध्ये आहे. मग चंद्र म्हणजे चांगलं व्हिज्युलायझेशन, जसं व्हिज्युलायझेशन चांगलं आहे तो चांगला कलाकार बनतोच बनतो. लोकांशी चांगले संबंध का, कारण जसं चंद्र कसा एकटा असतो का नाही, सगळ्या चांदण्यांना घेऊन येतो. मग याचा अर्थ काय की त्याला लोकांच्यात राहण्याची सवय असते. सूर्यासारखा तो एकटा राहत नाही. पुन्हा हा व्ह्यू पॉइंट कुठला आहे, पृथ्वीवरचा आहे. आणि आपल्याला काय दिसतं त्याच्यावरचं आहे. मग इथं कोणी पुन्हा ते इथं सांगत असेल तर मग किंवा सर ते नाही नाही त्या त्या चांदण्या दिवसा पण असतात, ते सगळं आहे. पण आपल्या आयुष्यावरचा थेट प्रभाव काय आहे ते म्हणतोय आपण. असं जर तुम्ही चंद्रावर, तुम्ही बघा की चंद्रावर जे हे गेले होते अंतराळवीर, तर तिथं चंद्र काय एवढा काय सुंदर नाही दिसत तिथं. इथून दिसतोय तो सुंदर. मग तुम्ही, मग आपला व्ह्यू पॉइंट आहे ना तिथून चंद्र सुंदर दिसतो. ऍक्च्युअल चंद्रावर गेलं तर तो सुंदर नाहीये, आपली पृथ्वीच खूप सुंदर आहे खरं बघितलं. एनिवेज, तर मग रेफरन्स पॉइंट काय आहे, पृथ्वीवरून आपण बघतो. मग चांगली कल्पनाशक्ती आहे, चांगले संबंध आहेत, इंट्युशन म्हणजे तेच ना की रात्रीमध्ये काळ्याकुट्ट अंधारात ज्ञान देणारा कोण आहे, चंद्र आहे. दिवसात ज्ञान देणारा सूर्य आहे म्हणजे लॉजिक. चंद्र पण ज्ञान देतो, पण कुणाच्या माध्यमातून, अंतरप्रेरणेच्या माध्यमातून. म्हणजे तो जसा काळ्याकुट्ट अंधारातून येणारा प्रकाश म्हणजे काय, काळाकुट्ट अंधार म्हणजे तुमचं मन, सबकॉन्शियस मन. त्याच्यातून येणारा प्रकाश म्हणजे काय की तुमची अंतरप्रेरणा तुम्हाला सांगते अरे तो माणूस चांगला नाही, त्याला पैसे देऊ नको, किंवा अरे ती जागा चांगली नाही तिथे जाऊ नको, काहीतरी होतं ना, किंवा ही गोष्ट केलीच पाहिजे मला, असं आपलं आपण सांगत असतं की यातनं आपलं चांगलं होणार आहे. ही जी आपण म्हणतो ना आंतरप्रेरणा, मग आंतरप्रेरणेचं प्रतीक आहे चंद्र. त्यामुळे अशी माणसं ज्योतिषी बनू शकतात, अशी माणसं खूप चांगले सायकिक बनू शकतात, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो रीडर्स बनू शकतात, कारण इंट्युशन ज्याची चांगली तो प्रिडिक्शन चांगली करू शकतो. कलाकार आहेत, अनप्रेडिक्टेबल आहेत, सॉफ्ट स्पोकन आहेत, हे सगळं आलं. स्टेबल नाही आहेत कारण चंद्र स्टेबल नाही आहे. निर्णय घेण्यामध्ये अडचण कारण कन्फ्युजन आहे कारण कुठला एक स्टँड तो घेत नाही, त्याचा काय रोज उठून सूर्यासारखा एकच शेप नसतो. मग त्याच्या मनात एवढे विचार येतात, मग त्यामुळं कन्फ्युजन खूप जास्त असतं अशा माणसांच्या. पुन्हा अपोजिट जेंडर सोबत जास्त फ्रेंडली, हे पण खरं आहे चंद्राचं. की जसं आता आपण म्हणू शकतो की सूर्य कुणासोबत फ्रेंडली आहे, चंद्र कुणासोबत फ्रेंडली आहे, सूर्यासोबत. कारण सूर्याच्या बेसवरच तो जो काय आहे त्याचा म्हणतात ना प्रकाश आहे सगळा आहे. मग सूर्य म्हणजे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे, चंद्र म्हणजे स्त्री तत्वाचं प्रतीक आहे. मग अपोजिट जेंडर सोबत हे शक्यतो फ्रेंडली असतात आणि अपोजिट जेंडर बरोबर खूप लगेच कनेक्ट करू शकतात. ओके, आणि खूप चांगलं म्हणजे जे चान्सेस असतात त्याचे रिलेशनशिप मध्ये येण्याचे. पुन्हा सपोर्टची गरज पडते, जसं ते इंडिपेंडंट नाही आहे तो सूर्यावर डिपेंडंट आहे तशा, किंवा पृथ्वीवर पण डिपेंडंट आहे तो तशा अर्थाने. ओके, मग त्याच्यासाठी लकी डेट्स कोणत्या आहेत, 7-16-25. 7-16-25 का, कारण तशा प्रॉपर्टीज कुणाकडे आहेत, म्हणजे काय आपण म्हणू की चंद्रासारख्या सिमिलर प्रॉपर्टीज केतूकडे आहेत. सो ते आपण म्हणू शकतो की त्यांच्यासाठी लकी तारखा आहेत. मग 2-11-20-29 लकी नाहीत का, काय सांगता येत नाही, कारण या तारखा एक्स्ट्रीमली लकी जाऊ शकतात किंवा एक्स्ट्रीमली अनलकी. मग इथंच मी सांगतोय तुम्हाला की इथं माझा रोल आहे काय की तुम्हाला योग्य गायडन्स करणे. किरोचं जे पुस्तक आहे त्याच्यात सांगितलेलं आहे त्यांनी की 2 साठी 2 लकी जातो. किरो हा म्हणू शकतो आपण जे मॉडर्न न्यूमरोलॉजिस्ट आहेत त्यांचा भीष्म पितामह आहे, किंवा फादर ऑफ मॉडर्न न्यूमरोलॉजी म्हणू शकतो त्यांना आपण. एवढं त्यांचं काम आहे. खरं त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला 150 वर्ष होऊन गेले. आता त्या गोष्टी कितीतरी लागू होत नाहीत, किंवा त्यांच्या कामामध्ये पण काही कमतरता राहिलेल्या आहेत ना लक्षात. त्यामुळं जसं आपण सायन्समध्ये काय करतो की कुणीतरी पहिली थिअरी दिली, डाल्टननं पहिली थिअरी दिली ऍटम्स असतात म्हणून, पण त्यातले 70-80% गोष्टी आपण आज रिजेक्ट केलेल्या आहेत. कारण त्या थिअरीची आपण पुन्हा पुन्हा काय केली, चिकित्सा केली. मग जे बरोबर आहे तेवढंच आपण ठेवलं, जे ज्याच्यावर ऑब्जेक्शन आलं ते खारिज केलंय आपण. मग तसं न्यूमरोलॉजिस्टला कशाची गरज आहे, अपडेट होण्याची. सायन्स अपडेट होत राहतं म्हणून सायन्स एवढं पॉवरफुल झालेलं आहे आजच्या काळामध्ये.
न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषवाले लोक स्वतःला अपडेटच करत नाहीत. त्यामुळं काय होतं की ही शास्त्र मागं राहिलेली आहे असं, किंवा ही शास्त्र पुरेशी पॉवरफुल बनू शकली नाहीये. ओके, मग अपडेट आपण स्वतः करण्याची आता सवय लावायला पाहिजे. 7, 16, 25 हे लकी आहेत, आणि 2, 11, 20, 29 हे लकी पण जाऊ शकतात किंवा अनलकी जाऊ शकतात. अनुकूल व्यवसाय काय? मग पांढऱ्या वस्तूंशी संबंधित व्यवसाय, म्हणजे जसं की डेअरी, दूध वगैरे. पुन्हा पत्रकारिता मी एवढं काही रिकमेंड करणार नाही, ते मला वाटतंय एडिटरनं हे टाकलंय, पण एवढं पण कम्युनिकेशन त्या क्षेत्रात ते जाऊ शकतं. कम्युनिकेशन म्हणजे मग पत्रकारिता पण आली, परंतु कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन तिथं असतं. काउन्सिलर्स असू देत, सायकोलॉजिस्ट असू देत, तिथं ते जाऊ शकतात, किंवा रिसेप्शनिस्ट असू देत, अशा सगळ्यात, किंवा ऑथर्स असू देत, लेखक असू देत. पाण्याशी संबंधित व्यवसाय म्हणजे काय? शिपिंग, ट्रान्सपोर्ट, पाण्याशी संबंधित काही, लिक्विड पदार्थांशी संबंधित काही. पुन्हा रत्नाशी संबंधित का? कारण हे कसं आहे की चंद्र हा एकूणच मिस्टेरियस गोष्टींचा देवता आहे. चंद्र रात्रीच्या वेळेत असतो, आणि जास्तीत जास्त ज्या गोष्टी असतात रहस्य, रहस्य म्हणजे काय? एक प्रकारचा अंधार. ओके, मग त्यामुळं रहस्यमय ज्या काही गोष्टी आहेत, जसं की रत्न ही रहस्यमय अशा पद्धतीचे खडे असतात, त्याच्यामुळे कामं होतात, त्याच्यामुळे कुठली तरी पॉवर तुमच्याकडे येते. मग त्यामुळे रत्नांच्यावर पण कुणाचं राज्य? चंद्राचं राज्य. प्राणीपालन म्हणजे एकूण केअरिंगशी रिलेटेड जे काय असेल तिथं तुम्ही जाऊ शकता. आर्किटेक्चर म्हणजे डिझाईन, जिथं प्लॅनिंग डिझाईन जिथं असेल, कारण चंद्र मनाचा कारक आहे, आणि मनात आपण काय करतो? प्लॅनिंग करतो. मग हे मुलांच्या व्यक्ती प्लॅनिंग मध्ये अतिशय चांगले असतात, इम्प्लिमेंटेशन मध्ये वीक असतात. लक्षात घ्या, प्लॅनिंग त्यांच्यासारखं भारी कोण नाही करत. बाकी मग क्रिएटिव्ह क्षेत्रात जे जगातले जे सगळे अव्वल दर्जाचे सगळ्यात भारी जे कलाकार आहेत, ते शक्यतो मुलांक 2शी संबंधित आहेत. तर मुलांक 2 आहे, भाग्यांक 2 आहे, किंवा राशियांक 2 आहे असं. बघ, आणि त्याच्यासाठी नोकरी चांगली बिझनेसपेक्षा, कारण बिझनेस म्हणजे कसं स्वयंभू बनायला लागतं, आणि मुलांक 2 वाल्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची सवय असते. मग अशी माणसं बिझनेस कसं करणार ना? त्यांना करणं तेवढं सोपं नाही, त्यांच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच होत नाही. ऑलराईट, आणि करायला गेले तर जड जाणार असं. त्यांना वाटणार की बाबा आपण आपल्याला जे करायचं नाही ते करतोय, मनाविरुद्ध करतोय असं होणार. ऑलराईट, त्यामुळे आजच्या काळात बिझनेस म्हणजे कूल असं झालंय. परंतु कुठल्याही भेडचाल मागे जाऊ नका, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते करायला. ऑलराईट, बिझनेस पण चांगला असतो बरोबर आहे, पण सगळ्यांसाठीच चांगला असतो का? असं काय नाही. ओके, कोणाकोणासाठी नोकरी जास्त चांगली. त्यानंतर उपाय काय? मग आईशी सांगण्याचा संबंध म्हणजे कसं? आता शेवटी जे मुलांक 2चे व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात आईचा रोल खूप महत्वाचा असतो. असं आहे, वडिलांच्या पेक्षा थोडे आईकडे त्यांचं जास्त हे असतं, झुकाव असतो असं, आणि आईशी जास्त अटॅचमेंट असते. पुन्हा बाकी काय? मग शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करणे, म्हणजे पुन्हा ते उपाय आहेत, करू शकता तुम्ही. मोरपीस ठेवा, किंवा हे सगळ्यात पॉवरफुल उपाय आहे ध्यान. तुम्हाला ज्या पद्धतीचं ध्यान अपील करतंय, ज्या पद्धतीचं ध्यान तुम्हाला आवडलं, ते रोज करा, तर तुम्ही लकी होऊ शकता. ओके, असं आहे. आता मी स्क्रीन शेअरिंग थांबवतो, आणि आपण प्रश्नोत्तरांच्याकडे वळूया, कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे. ऑलराईट, असं. आणि पुन्हा थोडस त्या गोष्टीचा अर्थ पण समजायचं, जसं की शंकर म्हणतो ना की शिवलिंगाचं काय, शिवलिंगाला पाणी का अर्पण करा किंवा दूध. मग तिथे कसं आहे की शिव ही जी एनर्जी आहे, मग त्यात कसं त्यांनी दाखवतात, त्या चित्रांमध्ये दाखवतात की इथं चंद्र आहे त्यांच्या मस्तकी. मग चंद्र मस्तकी आहे म्हणजे कसं? आणि आणि तो चंद्र म्हणजे शिवाची पूजा का करा, शंकराची पूजा का करा? तर शिव ही जी काय एनर्जी आहे, ही जी काय देवता आहे, तिला असं दाखवलंय चित्रांमध्ये. ते काय अगदी तसे दिसत असतील असं नाही बरं का, आपला तसा विश्वास आहे की तसे दिसत असतील, पण ते कुठल्या तरी चित्रकारानं काढले चित्र आहे. पण तिथं तो चंद्र आहे ना, तो बघा, चंद्र कसा आहे? छोटा आहे का मोठा आहे चंद्र? क्रिसेंट अतिशय, आहे, छोटे आहे. हा, अतिशय बारीक चंद्र आहे. मग अतिशय बारीक चंद्र म्हणजे त्या चित्रकाराला काय सांगायचं आहे की ही जी व्यक्ती होती, किंवा ही काय देवता होती, किंवा ही काय एनर्जी होती, तिचा आपल्या मनावर प्रचंड नियंत्रण. हम्म. सगळ्यात बारीक चंद्र म्हणजे काय? की मनावर कंट्रोल आहे full. हम्म. चंद्र मोठा झाला की मग तो माणूस मनाच्या आहारी जातो. तुम्ही बघा की पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात जास्त लोक वेड्याच्या इस्पितळात भरती होतात.
असं आहे. का? कारण त्या दिवशी मन मन है ना इज इन द फुल स्विंग. मन है ना एकदम आपले फुल फॉर्म में आ जात आहे. मग तेव्हा माणसं काय करतात, थोडस वेडेपणा करायला. हिंदीमध्ये एक शब्द आहे चांद मारा. चांद मारा हिंदीमध्ये वेड्या माणसाला म्हणतात, चांद मार तो चांद मारा आहे करके. म्हणजे असा अर्थ काय की त्या माणसावर चंद्राचा लय परिणाम झालेला. मग चांद म्हणजे पुन्हा काय, मन. उसके मन का मारा हुआ है. हिज है ना हिज माइंड है ना हॅज मेस्ड हिम अप. असं. मग आपण काय म्हणतो की मग हे जे शंकर आहेत त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे, त्यांनी त्याला असं इथं ठेवलं आहे आणि फुल कंट्रोलमध्ये ठेवलं आहे आणि मिनिमम ठेवलंय. मग त्यांच्या दृष्टीने काय की त्यांचं मनावर पूर्ण नियंत्रण आहे. मग म्हणून जो ऑलरेडी मनावर नियंत्रण ठेवण्यात एक्सपर्ट माणूस आहे त्याला तुम्ही फॉलो करा असं म्हणताय. चंद्र म्हणजे काय जे शिवशंकर म्हणजे एकदम भोळे सांब होते, ते काही करायचे, हे सगळ्या कथा आहे. योगी होते ते शंकर, अतिशय ना कॅल्क्युलेटेड व्यक्ती, पूर्ण घोषावास मध्ये राहणारा माणूस, ज्याला कोणी घडवू शकत नाही. त्या कथा आहेत, तुम्ही त्याच्यावर नका विश्वास ठेवू. त्यांच्या इतकं आपण म्हणू ना विवेकपूर्ण माणूस कोण नाहीच. ज्याचा मनावर पूर्ण, जो मनाचा राजा आहे तो काही कसं करेल ना, त्याच्या इतका विवेकी माणूस असू शकत नाही. त्यामुळं जे काय पॉप्युलर कल्चरमध्ये आहे त्याला फॉलो करू नका हे म्हणतोय मी. स्वतःचं डोकं लावण्याला आपल्याला गरज आहे. त्या कथा लिहिलेल्या गेल्या, त्या कथा वेगळ्या उद्देशाने लिहिल्या गेल्यात, कुठे एंटरटेनमेंटसाठी लिहिल्या गेल्यात, कुठे अजून काही सुप्त हेतू आहे. पण ते ते उदार होते असं तुम्ही म्हणू शकता, भरभरून देत होते, पण त्याला काय कळत नव्हतं, ते गुळसट होते आणि देत होते कुणाला, असं काय नाही. ही हॅड वन ऑफ दी शार्पेस्ट ऑफ दी माइंड, शार्पेस्ट ऑफ दी इंटेलेक्ट्स. त्यामुळे त्यांना कोणी फसवण्याचा प्रश्नच येत नाही, लक्षात येईल. ओके. त्यामुळे हे सगळं फक्त पॉप्युलर कल्चरचा भाग आहे. तो ऍक्च्युली ही जी काही शंकर किंवा शिव नावाची ऊर्जा किंवा देवता किंवा योगी ही जी कोण व्यक्ती होती त्यांच्या त्या ट्रू क्वालिटीज नाही आहेत. भले असं. हा ठीक आहे. मग त्यामुळे मग ते काय म्हणतात की शंकराला फॉलो करा, कारण त्यांनी मनावर विजय मिळवलाय आणि तुमचा मनच प्रॉब्लेम आहे. मग जो चंद्राशी संबंधित माणूस आहे त्याला हार्डवर्क करायला सांगू नका ना तुम्ही. हार्डवर्क कशाला सांगताय? त्या माणसाचं काय आहे की ताकद पण मन आहे आणि विकनेस पण मन आहे. त्याला सांगा की तुझ्या मनाला एवढं पॉवरफुल बनव की म्हणतात ना झुकते दुनिया झुकाने वाला चाहिए, अशा पद्धतीचं तो करू शकतो. कधी चंद्र असणाऱ्या माणसाला जर स्वतःच्या मनावर जर नियंत्रण मिळवलं, कंट्रोल. असं आहे. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या माणसाला शारीरिक मेहनतीचं जास्त सांगू नका, याचं सांगा मानसिक मेहनत, मेडिटेशन. आणि मेडिटेशन मधनं मन कसं करणे, एकदम कॉन्सन्ट्रेटेड करणे आणि मनाला एम्पॉवर जेवढं तो करेल तो माणूस, तितकं त्याचं भाग्य खुलेल. एक वाक्य मला वाटतं, कुठल्या उपनिषदात आहे लक्षात नाही मला, पण उन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्य समुन्नतम, असं वाक्य. म्हणजे ज्या माणसानं स्वतःच्या मनाचा उत्थान केलं, स्वतःच्या मनाला मोल्ड केलं, त्या माणसाचं भाग्य हे उन्नत होतच. त्या माणसाचं भाग्य हे फळाला येतं, म्हणजे येतच. सो लव्ह फॅक्टरची चावी कुठे आहे? मनात. समजलं? सो मग अशा माणसाला अरे तू खूप हार्डवर्क कर. मग बऱ्याच वेळा काय होतं की पॅरेंट्स सांगतात की तो एवढा हार्डवर्क करतोय, तू का करत नाही, तो चाललाय एनडीएला, तू का जात नाही, असं. माझ्याकडे क्लायंट आलेला, तो मुलगा होता, त्यांचा मुलांत 2 भाग्यांत 2, ते मला याला एनडीएलाच घालायचं. तर मी म्हटलं बघा एनडीएला नका घालू याला. आणि तो होता बिचारा असा एकदम शामळू मुलगा. ओके. मग अशा पद्धतीनं पालक आपल्या काय करतात की त्यांचं जे स्वप्न पूर्ण झालं नाही, त्यांच्या वडिलांना जायचं होतं आर्मीमध्ये, आता ते पूर्ण झालं नाही, मग आता त्याचा बदला काढणार हे यांच्या मुलाकडून, असं होतंय. सो किंवा अजून एक होता कोल्हापुरातला माझा एक क्लायंट, तो फुटबॉलर होता. मग काय तो फार वरच्या लेवलला जाऊ शकला नाही. मग त्याच्या मुलग्याचा जन्म झाला 1 महिन्यापूर्वी. मग म्हटला महाराज मला माझ्या पोरग्याला फुटबॉलर करायचंय खूप म्हणून. अरे मी म्हणलं त्याला चालू तर ते त्याच्या पायावर आधी, मग फुटबॉलर कर त्याला. मग असा स्वतःच्या
अतृप्त इच्छा तुमच्या मुलांवर लादू नका. त्यांच्या पर्सनॅलिटीला काय मॅच होते ते बघा, ते त्यांना करायला द्या. त्यात ते नक्कीच खूप मोठं करिअर करू शकतात. ठीक आहे. असं पण त्या माणसानं काय ऐकलं का माझं? नाही, मी त्याला गाईड केलं बाबा एनडीएला नको घालू. पण नंतर त्याला शेवटी मला कन्सल्टेशनच्या वेळी शेवटी विचारला, सर तुम्ही नीट जेईचं शिकवताय, एनडीचं पण शिकवताय का? मी म्हटलं नाही शिकवत, शिकू शकतो पण नको बाबा. तरी त्याने एनडीएच्या क्लासचा नंबर घेतलाच नाही. ओके. मग असल्या माणसांना काय करणार तुम्ही? समजते का? मग कन्सल्टेशनचा त्याला फायदा पण ओके. होत आहे. पण आपलं काम आहे त्याला एक्झॅक्ट गायडन्स देणं. मी त्याला सांगितलं किंवा शक्यतो करू नका, ही क्षेत्र बघा. आणि एनडीए ओके, जर त्याने कॉल केलं तर त्या मुलाला त्रास होतो, त्याचं बाकीचं जे चांगलं चाललं होतं ते पण खराब होतं. असं सो एनिवेज, सो अशा पद्धतीने आपण निर्णय घेऊ शकतो. काय आता तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर विचारा, तर वेळ झालेला आहे जास्त, तर आपण क्लोज करू शकतो. इट्स अप टू यू. येस येस, कुणाचा काय प्रश्न आहे का? नाहीतर मी तो शनिवाला जो आहे तेवढा जो आहे ना, एक मुद्दा सांगतो आणि थांबवतो. ठीक आहे. विद्या मग मी शनीचा हे सांगतो की शनी विद्या मॅम आहेत, अजून कोण आहेत, विवेक आहेत. Oh yeah, yeah. Hey, I'm just out because ओके. we have a day here morning, so we. हा 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 हा. ओके. आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही खूप सिन्सिअरली करताय ही चांगली गोष्ट Thank you. आहे. हा हा. I'm so I have a keen interest for the numerology. ओके ओके, गुड गुड. Okay, thanks. Yeah. येस. आता याच्यात मला काय सांगायचंय की आता जसं शनी, मग शनी आणि हे जे आहे शनी आणि सूर्य, मग त्याच्याविषयी कथा अशी आहे की सूर्यदेव थोडक्यात म्हणजे ह्या सगळ्या ग्रहांना एका व्यक्तीचं रूप दिलंय ना, असं. मग मग पुन्हा पुन्हा ही गोष्ट लक्षात घ्या की सर्व लिटरली घेऊ नका की सूर्य हा देव म्हणजे काय, चालेल. सूर्य हा व्यक्ती होता का, सूर्य हा काय माणूस रूप घेऊन आलेला का, असं काही नाहीये लक्षात घ्या. ओके. पण आपण ते सांगितलंय, ह्या सगळ्या ज्या हे हा सायंटिफिक गोष्टी आहेत त्या सायंटिफिक जे आणि फॅक्ट्स 4-5 मिनिटं बाकीच 4-5 मिनिटं बाकीच हा हा 4-5 मिनिटच बाकी. ओके, हे बघ. तर मग काय, मग त्यात अशी कथा आहे किंवा सूर्यदेव आणि छाया ही एक स्त्री. मग हे सगळे प्रतिकात्मक आहेत ना. सूर्य म्हणजे काय, तेज. छाया म्हणजे अंधाराचं प्रतीक, सावली ना. मग थोडक्यात ते काय म्हणले की त्या दोघांचं काय झालं, एक अफेअर झालं. ओके. आणि त्यातून एक जो मूल जन्माला आलं ते म्हणजे शनिदेव. असं म्हणजे फार सुंदर पद्धतीनं रूपकांच्या माध्यमातून किंवा प्रतीकांच्या माध्यमातून एक सायंटिफिक फॅक्ट काय तर त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. मग हे मी कसं बघतो, आता ऑफकोर्स हे कुठे लिहिलेलं नाहीये, पण आता मला सिम्बलिझम मध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर मग सिम्बल्स कसे डिकोड करायचे, कुठल्या कुठल्या सिम्बल्सचा काय अर्थ असतो, त्याच्यात मी भरपूर वर्ष अभ्यास केलाय. तर मग मी त्याचा अर्थ असा घेतो की खगोलशास्त्रात ही घडलेली घटना हे खरं आहे की जवळपास 1100-1200 कोटी वर्षांपूर्वी काय झालं, सूर्य एकटाच होता बिचारा. आणि काय झालं की एक खूप मोठा तारा त्याला येऊन आदळला. आणि सूर्याचा तुकडा उडाला. ओके. आणि ते तुकडे सगळे काय झाले, मग सूर्यापासून दूर थोडे फेकले गेले आणि मग सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते त्याच्यामध्ये गोल 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 फिरायला लागले आणि हा तारा निघून पण गेला. ओके. मग हे त्या काळचे जे विजनरी असतील, कोण ऋषी असतील, कोण सियर्स असतील, म्हणजे दूरचं पाहू शकत होते किंवा जे फार काय म्हणतात गुप्त म्हणण्यापेक्षा रहस्यमय गोष्टींना सोप्या शब्दात जनमानसाला सांगू शकत होते, अशी अशी माणसं. त्यांनी काय म्हटलं की सूर्याचं आणि छायेचं अफेअर झालं. तर छाया म्हणजे काय, आता सूर्या समोर छाया कोणाची पडू शकेल का? तर पडू शकते कोणाची, सूर्यापेक्षा मोठ्या ताराची पडू शकते किंवा सूर्यापेक्षा मोठ्या बॉडीची पडू शकते. तसं तो खूप मोठा तारा, सूर्यापेक्षा मोठा तारा असेल, मग त्याला त्यांनी छाया म्हणते. सूर्य म्हणजे सूर्य, ते आदळे म्हणजे अफेअर. ओके. आदळणं म्हणजे अफेअर्स असतं, बरोबर. मग आणि त्यानंतर काय की त्यातून मग शनिदेव जन्मला. मग त्यांना काय म्हणायचं की पण सूर्य आणि छाया, आता सूर्यावर छाया पडली म्हणजे तुम्ही विचार करा की काय असेल, केवढा मोठा तो तारा किंवा काय असेल.
म्हणजे होत्याच नव्हतं, कारण का सूर्याचा स्वभाव वेगळा आणि सावलीचा स्वभाव वेगळा. त्या लोकांनी एकत्र नाही यायला पाहिजे. ज्यांनी एकत्र नाही आलं तेच आले एकत्र, तर आपण म्हणतो हे तर काय झालं, हे तर अनैतिक झालं अशा अर्थ. मग बरोबर आहे ना, की बघा आता एवढ्या वर्षात सूर्यावर तारा पुन्हा आढळलाय का? गेल्या 1000 कोटी वर्षांमध्ये नाही, पुन्हा नाही झालेला असं. पण होत्याच नव्हतं तेव्हा झालं. आणि त्यातून मग हे सगळे काय झाले, मग त्यातून पण लक्षात घ्या, फक्त शनी जन्माला नाही आले, सगळेच ग्रह जन्माला आलेले आहेत त्या, खरं तर बघितलं. मग तसं म्हणलं तर मग सगळे त्याच एका अफेअर मधून आलेले आहेत. ओके. पण आता इथं शनीची प्रॉपर्टी काय म्हणतो, मी शनीच्या विषयी सर्च केलं तर शनीला फेल्ड सन असं म्हणलेलं आहे ऍस्ट्रॉनॉमीमध्ये, खगोलशास्त्रामध्ये. फेल्ड सन, FAILED, फेल्ड, SUN सन. म्हणजे काय, की जेव्हा तुकडा उडाला मग शनी हा खूप मोठा तुकडा होता. मग सूर्यापासून जेव्हा त्याचे तुकडे उडाले मग ताऱ्यापासून तारे जन्माला यायला पाहिजेत ना. पण बाकी छोटे 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 तुकडे होते, तर मग बाकी ग्रह झाले, त्याचा स्वतःचा प्रकाश हरवला. पण शनीला स्वतःचा प्रकाश मिळू शकला असता अशा पद्धतीचा तो तुकडा होता. म्हणजे शनी काय बनू शकला असता, एक तारा बनू शकला असता. पण दुर्दैवाने पुन्हा अशा काही घटना घडल्या, असं काही सेटबॅक झाले की तो शनी तारा होता होता ग्रह झाला, असं आहे. आणि तो इतक्या दूर गेला सूर्याच्या की अंधारच आहे तिकडे. म्हणजे शनी इतक्या दूर आहे, म्हणजे त्या काळात जेवढे प्लॅनेट्स माहिती होते त्याच्या सगळ्यात दूरचा ग्रह होता शनी. म्हणजे त्याच्याकडे सूर्याचा प्रकाश पोहोचतच नाही. मग तेव्हा मग काय म्हटलं गेलं की थोडक्यात मग शनी फेल्ड सन आहे. म्हणजे मग बाकी सगळ्यांच्याकडे सूर्याच्या क्वालिटीज होत्या का? बाकी मुलांच्याकडे नव्हत्या. शनीकडे होत्या सूर्याच्या क्वालिटीज. तो तारा होणार होता, परंतु तो तारा झाला नाही. ओके. किंवा थोडक्यात किंवा सूर्य म्हणजे काय, राजा. तर थोडक्यात शनी पण राजा झाला असता, पण तो राजा झाला नाही. मग राजाचा मुलगा असून राजा व्हायला मिळालं नाही असं जनरली कुणाबद्दल म्हणतो आपण, म्हणजे राजा होण्याचा त्याला अधिकारच नाही. तो म्हणजे राजाचा अनवरस पुत्र. आणि राजासारख्या क्वालिटीज पण आहेत, राजासारखी सारखी कॅलिबर आहे, क्षमता आहे, परंतु त्याला संधी दिली जात नाही. बॅड लक. तर त्यामुळे शनीला बॅड लक म्हणून बघितलं जातं की शनीसोबत बॅड लक झालं. किंवा शनीच्या आणि सूर्याच्या क्वालिटीज नंबर 1 आणि नंबर 8च्या क्वालिटीज सेम आहेत. हार्ड वर्किंग आहे, डिसिप्लिन्ड आहे, ऑर्गनाइज आहे. पण सूर्याला उच्च स्थान मिळतं, शनीला मिळत नाही, असं आहे. म्हणून आपण नंबर 8च्या लोकांना स्ट्रगलिंग लाईफ आहे असं म्हणतो. का? कारण शनीसारखी त्यांची अवस्था होते की ते राजा होणार होते, पण आता त्यांना काय करायला लागतंय, लिटरली म्हणजे प्रचंड मेहनत करायला लागते. तुम्ही बघा की जुन्या काळात पण ना, आता हे सगळं इतिहासात प्रत्येक गोष्ट लिहिली गेलेली नाही, परंतु जे भरपूरचे असे राजे असायचे जे फारच जास्त म्हणतात ना हे करायचे, फारच जास्त लक्झरियस राहायचे. पण त्यांची असे बरेच बास्टर्ड सन्स असायचे, पण ते कुठे राहायचे, झोपडपट्टीमध्ये राहायचे ते बिचारे. असं आहे का? म्हणजे खरं तर त्यांचा राज्यावर हक्क होता, पण तो त्यांना मिळाला का? नाही. असं. मग अशाच पद्धतीने आपण म्हणतो की त्यामुळे मग सूर्याचं म्हणजे काय, शनी हा फेल्ड सन आहे, SUN सन. आणि शनी हा फेल्ड SON सन पण आहे, असं. आणि त्यामुळं तो आपण म्हणतो की तो हे आहे, तर त्याचं त्यामुळे शक्यतो जे शनीच्या लोकांना जे त्यांना डिझर्व करतात ते बऱ्याच वेळा मिळत नाही, दुर्दैवानं. डिझर्व करत असतात आणि मिळत नाही, हे म्हणतो. डिझर्व करत नाही आणि मिळालं नाही तर मला वाटतं तो काय अन्याय नाही, पण डिझर्व करत असताना मिळत नसेल तर तो अन्याय आहे. म्हणून आपण म्हणतो की तुमचं जर रुलिंग प्लॅनेट शनी असेल तर तुमच्यावर अन्याय होऊ शकतो, असं. आणि मग त्यामुळे जिथं जिथं अंधार आहे तिथं शनीचं राज्य आहे असं. जसं की जिथं जिथं अन्याय आहे तर शनीचं राज्य, की झोपडपट्टी आहे, शनीचं राज्य आहे. जर तुम्ही एखाद्या समजा आता एका पॉश एरियामधून झोपडपट्टीमध्ये राहायला गेला तर तुमच्यावर शनीचा प्रभाव वाढतो. अचानकच सेटबॅक तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो, अचानकच तुमचं बॅड लक येऊ शकतं, असं आहे. मग तुमचं भले बरोबर तुमचा मुलात काही असो,
मग थोडक्यात काय की जे समाजातले जे शोषित घटक आहेत दुर्दैवानं, जसं की कोणी असतील समजा त्या समाजातले शोषित घटक, मग त्यांच्यावर समजा दलित समाज आहे, पूर्ण डिझर्विंग आहे, कॅलिबर आहे, पण तेवढ्या संधी मिळते. मग तुम्हाला हे पण कधी कधी तुम्ही प्रेडिक्शनच्या वेळेस बघू शकता. समजा आपण त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं की मी अशा समाजात आलोय, तर मग आपण त्याच्यावर शनीचा प्रभाव आहे का आपण बघू शकतो की त्याच्याशी अन्याय झालेला असू शकतो, किंवा त्याच्याकडे कॅलिबर असताना त्याला तेवढी संधी दिली नाही असं झालेलं असू शकतं त्याच्यात. ओके. मग मग हे सगळं आपण म्हणू म्हणजे, किंवा अमेरिकेमध्ये जे ब्लॅक अमेरिकन्स आहेत त्यांच्यावर पण शनीचा खूप जास्त प्रभाव असं, किंवा गल्फ कंट्री मधले जे मुस्लिम्स आहेत त्यांच्यावर पण शनीचा जास्त प्रभाव. आता त्या इराण मधल्या कितीतरी जनतेनं काही काय कुणाचं वाकडं केलेलं नाही, पण त्यांना युद्धाचा सगळ्यात जास्त त्रास सहन करायला लागला. लक्षात घ्या असं आहे. सो अशा पद्धतीनं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधनं आला, त्याच्यावरनं पण तुमच्यावर कुठल्या ग्रहांचे प्रभाव जास्त पडतात हे ठरतं असं आहे. आणि मग त्याचा एकूणच प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत असतो. तर एनिवेज, तर हे होतं म्हणजे सूर्य आणि शनी. आणि मग त्यामुळे त्यांचं जमत नाही बघा. म्हणजे जसं की मुलगा आणि वडिलांचं फार चांगलं जमतं, पण अनावरच मुलगा आणि वडील यांचं जमू शकत नाही, कारण त्या मुलग्याला एक कटुता असते की माझा जो हक्क होता तो माझ्या वडिलांनी दिला नाही. मग त्यामुळं 1 आणि 8चं जमत नाही हे आपण म्हणतो, आणि ते खरं आहे असं. आणि आणि तुम्ही हे पण बघा की जसं शनीचं प्रतीक कोण आहे, न्यायपालिका आहे. शनीचं प्रतीक आहे काळा रंग, शनीचं प्रतीक आहे रात्र. त्यामुळे रात्रीच्या काळात जास्त अन्याय होऊ शकतो, रात्रीच्या काळात जास्त अपराध होऊ शकतो, रात्रीच्या काळात जास्त बॅडलक येऊ शकतो. त्यामुळे रात्री प्रवास करू नये जास्त. ओके. कारण रात्री मग तुमचा मुलांमागे काही असो, रात्री तुम्ही काय करत असाल तर तुमच्यावर शनीचा प्रभाव जास्त असू शकतो. चंद्राचा पण असू शकतो ऑफकोर्स, पण शनीचा जास्त. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत असतात, आणि त्यामुळे आपल्याला ते लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्ही बघा की सरकार आणि न्यायपालिकेमध्ये काय वाकड असतं. न्यायपालिकेवर कुणाचं राज्य आहे, शनीच. शनी हा कसा आहे की आपण म्हणतो न्याय देणारा देवता आहे. मग किंवा काळा रंगाचा रुलिंग प्लॅनेट म्हणजे शनी आहे. बरोबर सर, प्रशांत सर. तर मग न्यायपालिका म्हणजे शनी, सरकार म्हणजे सूर्य. आणि तुम्ही बघा कायम म्हणजे आपल्याच देशात नाही, कुठं पण बघा तुम्ही, लोकशाही असली तरी सुद्धा, राजशाही असली तरी सुद्धा सरकार आणि न्यायपालिका यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू असतो, त्यांचं पटत नाही असं आहे. पेशव्यांच्या काळात पण बघा, पेशवे आणि रामशास्त्री प्रभू, काय मला वाटतं रामशास्त्री प्रभूने ते नव्हतं का मला आठवत नाही, जे न्यायाधीश होते आणि पेशवे, त्याचा खूप मोठा वाद झाला. म्हणजे पेशवे म्हणजे त्या काळचे रूलर म्हणजे सूर्यमंत्री, आणि न्यायाधीश म्हणजे शनी. मग हे इतिहास साक्षीदार आहे. आणि पूर्ण जगभरात, भले भारतच नाही, जगभरात कुठेही बघा मला ही घटना दिसते. ठीक आहे. तर चालेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टींकडे बघायला शिका, हे मी म्हणतोय. आणि मग त्यामुळे काय गोष्टीला लिटरली घ्यायची गरज नाही की शनी पेड सन आहे काय, ते शनी हा बास्टर्ड सन आहे का, असं नाही आहे. ते गोष्टीच्या माध्यमातून सांगितलंय, आणि खूप म्हणजे चतुराईनं सांगितलं, अतिशय पॉवरफुली सांगितलेलं आहे. ह्या ज्या कोणी गोष्टी असल्या त्यांचा मी फॅन आहे. ती कोण माणसं आहेत त्यांचं काय आता नाव माहिती नाही आपल्याला, जुन्या काळात ती होऊन गेली. परंतु त्या गोष्टींना फार सिरियसली घेऊ नका. त्या गोष्टींमधून त्यांना जे सुचवायचं होतं त्याला सिरियसली घ्या. ठीक आहे, चालेल. तर आपण आज बराच वेळ बोललेलो आहे. आय होप की तुम्हाला इंटरनेटवर किंवा कुठेही वाचलेलं नसेल असं ज्ञान मिळालं असेल, आणि तुमचं एक त्या न्यूमरॉलॉजीचं फाउंडेशन थोडं डीप होत चाललं असेल अशी मला खात्री आहे. आणि मला अजून काय तुमचे फीडबॅक असतील तर जरूर द्या, तर मी तशा पद्धतीनं माझ्या शिकवण्यामध्ये त्या पण गोष्टी इन्क्लूड करेन. ठीक आहे, चालेल मग. ओके. प्रशांत सर, थँक्यू सो मच. विवेक सर, विद्या मॅम, रश्मी मॅम, स्नेहल मॅम, विनायक सर, कोण अनिता मॅम आहेत, वैष्णवी मॅम आहेत. लेट अस कॉल इट अ डे. ओके, थँक्यू. उद्या भेटू बाकीचे मुलांक. आणि उद्या आपण राहूला स्ट्रगल का असतो, राहूची गोष्ट सांगू. राहू जखमी का झालेला आहे, राहू भटकाव का देतो, आणि राहू म्हणजे मुंडक का. ती समुद्र मंथनाची स्टोरी नाही, खगोलशास्त्राची स्टोरी सांगतो. ठीक आहे. आणि खगोलशास्त्राची स्टोरी आणि समुद्र मंथनाची स्टोरी कनेक्ट करून देतो, म्हणजे सायन्स आणि स्टोरी कनेक्ट करून देतो तुम्हाला.
आणि चालेल त्यातनं मग 4 नंबरवाल्यांचं एक्सलंट प्रेडिक्शन कसं करायचं ते तुम्हाला कळेल. आपोआपच आपण त्यांना अगदी म्हणजे ना आपण त्यांना अगदी उघड्या पुस्तकासारखं वाचू शकतो लाईक ओके एवढं सोपं आहे. Open book. चालेल थँक्यू सो मच आणि उद्या भेटू आपण.